हो. त्याचप्रमाणे विन टाइम मध्ये आपला कार्यक्रम सुरू झाला आणि त्या वेळेचा कार्यक्रम संपला. वेळेमध्ये आपलं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन, मौलिक मार्गदर्शन करावं ही सर्वांतर्फे तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्याचे परिचय झालेले आहेत. आपण आपला परिचय आणि आपला कार्यक्रम सुरुवात करावी ही तुम्हाला सर्वांतर्फे विनंती. धन्यवाद. राम राम मंडळी. प्रथमतः माझी एक दुरुस्ती सांगतो. मी UNLVचं फक्त शिक्षण घेतलेलं आहे. जरा काही इथं म्यूट करायला. मी UNLVचं शिक्षण घेतलेलं आहे पण प्रत्यक्ष प्रॅक्टिस केलेली नाही. सुरुवातीपासून मी शेतीच करतोय. ही थोडीशी दुरुस्ती आहे. प्रथमतः कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी आपलं एक आभार व्यक्त करतो. आभार अशा करता की शेती हा विषय समाजातील सगळ्या घटकांकडनं दुर्लक्षित आहे. शासन असो, नोकरदार वर्ग असो, शहरी वर्ग असो, त्याच्यापेक्षा स्वतः शेतकरी जरी असला तर तो स्वतःला प्रतिष्ठित समजत नाही. शेतीची प्रतिष्ठा ही दिवसेंदिवस खालवते. त्याला विविध कारणं आहेत. पण तरी सुद्धा आपण जो दुर्लक्षित घटक, याला आपण विशेषतः शहरात राहणारे यांनी न्याय दिला. अर्थात आपण जरी शहरात राहत असले तरी शेवटी आपण शेतकरी पुत्रच आहात. त्याच्यामुळे आपल्याला त्याची जाणीव आहे. आपण सुद्धा पुढे जे गेलेत या शेतीवरच आपण गेलेत याची जाणीव ठेवून आपण अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबत मी आपल्या खानदेश मंडळाचे वैयक्तिकरित्या आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून सांगतो. दुसरं, जरी आपण हे चांगला कार्यक्रम शेतकऱ्यांचा आपण घेतला तरी पण मला त्याच्यात आपली दूरदृष्टी दिसते आणि आपला काही अंशी त्याच्यात स्वार्थ पण दिसतो. दूरदृष्टी अशा करता की याच्या पुढचं जे जीवन आपण जाणार आहे याला काही करून तुम्हाला शेतकऱ्यांची संपर्क ठेवून तुम्ही जे रोजचं अन्न खातात ते चांगलं अन्न तुम्हाला कसं मिळेल याची व्यवस्था याच्या पुढे आपल्याला विशेष तत्त्वाने माझ्या पुढे बोलण्यामध्ये येईलच. याची आपल्याला जास्त प्रत्येकाला गरज राहणार आहे. त्याच्यामुळे आपलं शेतकऱ्याशी आणणार आहे कोणत्याही पद्धतीने असो, मग ते आणणार आहे त्याच्याकरता आपण काही अंशी जर सुरुवात केली तर त्याचाही आपल्याला त्याचा निश्चितच फायदा मिळेल. आता मी विषयावर येतो. जर आपण आपला 50-60 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला, आपली पूर्वापार पद्धतीची आपण शेती करत होतो. त्या काळी आपल्या शेतकऱ्यांच्या गरजा पण विशेष नव्हत्या. किरकोळ खर्चावर त्याचं धकत होतं. साधारण उत्पन्न जरी आलं तर त्यावेळी उच्च नव्हता. उत्पादन साधारण होतं आणि त्याच्या गरजा पण जास्त नव्हत्या. त्याच्यामुळे तो पूर्वपार पद्धतीने त्याची शेती करायचा. नंतर ज्यावेळेस हरित क्रांती आली, म्हणजे यांचा काळ, कैलासवासी वसंतराव नाईक यांचा काळ, त्याचा मुख्य उद्देश असा होता की शेतकऱ्यांपेक्षा देशातील लोकांना खायला अन्नधान्य मिळत नव्हतं. अन्नधान्याची टंचाई होती. जर आपण याच्यातले कोणी जे आपण जुने आहेत, अजून आपण जर कोणी जुने लोक असतील तर आपण हे बघितलं असेल की आपल्याला अमेरिकेचा मिलो, जो डुकरांना तिथं ते लोक खाऊ घालायचे, ते आपण लाईनीत उभं राहून धान्य दुकानातून तो मिलो घेऊन आपण तो मिलो सुद्धा आपण खाल्लेला आहे. आणि मला स्वतःला अनुभव आहे की त्या लाईनीत मी सुद्धा उभा होतो आणि तशा प्रकारचा आपण मिलो आपलीही जुने लोक खाल्लेले असतील अशी आपली भारताची परिस्थिती होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकरता नाही पण भारतीय लोकसंख्येच्या गरजेपोटी तरी आपल्याला उत्पादन वाढवणं हे महत्वाचं होतं. त्याच्यामुळे हरित क्रांती आणली गेली आणि त्या हरित क्रांतीचा फायदा पण आपल्याला, देशाला, शेतकऱ्यांना, ग्राहकांना सगळ्या प्रकारे झाला. आणि तो फायदा असा झाला की आतापर्यंत आपल्याला खायला शेतमाल मिळत नव्हता पूर्वी, आणि आता अशी परिस्थिती होऊन गेली की आपण जो शेतमाल पिकवतो ती ठेवायला आपल्याला जागा नाही. म्हणजे आता आपले प्रश्न विक्रीचे निर्माण झालेले आहेत. उत्पादनाचे प्रश्न आता जवळपास नाही आहेत. आता आपला जो आपण शेतमाल पिकवतो त्याची आपल्याला विक्री व्यवस्था बघावी लागते आणि त्याच्यावर आपल्याला काही अंशी शासनावर सुद्धा अवलंबून राहावं लागतं. अशी आता आपली उलटी परिस्थिती झाली. मग हे करताना काय झालं, ज्यावेळेस हरित क्रांती आली त्यावेळेस आपला उत्पादन खर्च वाढला. कारण मला रासायनिक खतं देणं आलं, त्याच्यानंतर रासायनिक फवारणी करणं आलं, संकरित बियाणं घेणं आलं, म्हणजे माझा उत्पादन खर्च वाढला. आणि उत्पादन खर्च वाढताना त्यासोबतच मात्र माझं निश्चितच उत्पादन पण वाढलं. त्याच्यामुळे माझं म्हणजे शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला, नुकसान त्याचं झालंच नाही. पण ज्यावेळेस माझ्या हातात पैसा यायला लागला त्यावेळेस माझ्या गरजा पण वाढायला लागल्या. आता मी सांगतो, लहानपणी असताना मी साधं कोळशाचं एक मंजन करायचो, त्याच्याने दाताने घासायचो. आणि आज अशी परिस्थिती आली की माझ्या घरात
किती प्रकारच्या पेस्ट आहेत आणि किती प्रकारचे साबण आहेत हे मला सांगता येणार नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या या गरजा त्याच्यानंतर या वाढत गेल्या, त्याच्यामुळे आपला खर्च सुद्धा वाढत गेला. पुढची परिस्थिती अशी झाली की आपला उत्पादन खर्च वाढला, उत्पादन स्थिर झालं, उत्पादन वाढायचं जवळपास थांबलं किंवा काहींचं आता उत्पादन पण कमी व्हायला लागलं. आणि जो आपला शेतमालाचे जे भाव आहेत ते वाढण्याऐवजी घटायला लागले आणि आपल्या गरजा पण वाढल्या. म्हणजे शेतकरी त्याच्यात आता नुकसानी जायला लागला. नुकसानीत झालेल्यामुळे त्याचे भरपूर प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि ते प्रश्न निर्माण झाल्यामुळे तो काही अंशी शासनावर अवलंबून राहायला लागला आणि शासनाकडनं कोणत्या न कोणत्या प्रकारची मदतीची अपेक्षा करू लागला. मग ते दुष्काळ स्वरूप असो, कर्जमाफी असो, काही असो, तर त्याच्या अपेक्षा त्या शासनाकडनं अपेक्षा करायला लागला. याच्यात ठीक आहे, त्याने दुष्काळी निधी मिळवली, कर्जमाफी मिळवली. वैयक्तिकरित्या मी त्याच्या विरोधात आहे, कारण ही आम्हाला लुळं पांगडं करण्याची मदत आहे, ही सक्षम करण्याची मदत नाही. पण नाविलाज आहे आणि राजकीय नेते सुद्धा त्या घोषणा करून निवडणूक लढवतात आणि त्या सत्तेवर पण येतात. त्याच्यामुळे त्यांना केलेल्या घोषणांचं त्यांची जबाबदारी वाढते. पण त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दुसरं नुकसान असं व्हायला लागलं की जर तसं बघितलं तर आज 60% जनता शेतीवर अवलंबून आहे आणि जेवढं शेतीवर अवलंबून जनता आहे त्या मानाने शासन त्यांच्यावर खर्च करत नाही. जर तुम्ही अर्थसंकल्प बघितला तर शेतीवर खर्च जर बघितला तर फारच अल्प आहे. मदत केली तरी काही हे विशेष बाब ठरत नाही. पण आता शेतकरी बदनामाच हा बरं. एक मिनिट, मंत्री महोदय जॉईन झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, प्लीज. सॉरी त्याच्यासाठी मी साहेबांचं शेड्यूल बिझी आहे, त्याच्यातनं साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर हॅलो, परत लेफ्ट झाले मला वाटतं. हॅलो 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 एक मिनिट, साहेब जॉईन झाले होते, परत गेले काय माहिती, नेटवर्कचा वगैरे कदाचित प्रॉब्लेम असेल. तुम्ही चालू द्या, मग मी परत सुरू करेन. आले का सांगतो मी तुम्हाला. पण ते काय झालं, एक जो मध्यमवर्गीय किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा असा वर्ग, यांना असं वाटायला लागलं की आम्ही शासनाला कर भरतो आणि त्या करापोटी जे शासनाला उत्पन्न मिळतं त्याच्यातून शेतकऱ्यांना मदत केली जाते, भरपूर मदत केली जाते. आणि तरी सुद्धा शेतकरी नेहमी शासनाविषयी तक्रारी करतो. म्हणजे खर्च आम्ही करतो, फायदे शेतकरी घेतो, त्याच्यामुळे तरी आणखी शेतकरी तक्रार करतात. याच्यामुळे मध्यमवर्गीय, नोकरवर्ग आणि जे आज ज्यांच्याकडे पैसा आहे, कर भरतात, त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची थोड्या प्रमाणात काही अंशी बदनामी पण व्हायला लागली. पण मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, जर प्रत्येक वर्गाचा जो टॅक्स भरणारा वर्ग आहे हा प्रत्यक्ष टॅक्स कलेक्टर आहे, कलेक्शन करणार आहे. तो कुठून तरी कोणाकडनंही टॅक्स घेतो आणि तो शासनाला भरतो. तर शेतकरी आणि शेतमजूर हा वर्ग असा आहे की जिथं तो काही खरेदी करेल, काही करेल, तो टॅक्स भरेल, जीएसटी भरेल, पण मात्र कोणाचकडनं तो वसूल करत नाही. त्याच्यामुळे खरा टॅक्स कलेक्टर जो आहे तो टॅक्स कलेक्ट करून भरतो, पण टॅक्स भरणारा जो आहे खरा तो शेतकरी मजूर वर्ग आहे. आणि आपण शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधी शहरात राहतात. ही जी मानसिकता आज वरच्या पातळीवर झालेली आहे त्याची दुरुस्ती करायची जबाबदारी सुद्धा आपली येते. आता आपला विषय येतो की जर मला शेती करणं आता परवडत नाही तर मी काय करायला पाहिजे. आता तुम्हीच तो विषय दिलेला आहे की शेतीसोबतच शेती का परवडते. दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की त्याच्यात निसर्गाच्या विविध अडचणींमुळे मी जर किती उत्पादन चांगलं घेतलं आणि शेवटी गारपीट झाली, वादळ झालं, तर मी सगळं केलेला खर्च शून्य होतो. कोरोना आला, काही आलं, नुकसान होतं, त्याचं ते न भरून, आणि तो जर एकदा नुकसानीत गेला तर तो 2-4-5 वर्ष सक्षम होऊ शकत नाही. त्याच्या त्या अडचणी आहेत. याच्याकरता आपण जो विषय दिलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे की शेतीसोबत शेतकऱ्याने जे सोबतचे जे जोडधंदे असतील, उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय असेल, पोल्ट्री फार्म असेल, त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, असे जे जोडधंदे आहेत ते जर केले, भलेच त्याच्यात जास्त त्याला फायदा मिळणार नाही, पण कमीत कमी माझं कुठेतरी जर नुकसान झालं त्याची भरपाई मला कोणत्या तरी पद्धतीने मिळेल. म्हणजे मला कोणता तरी उत्पन्नाचा स्रोत कमी का असेना, पण तो उत्पन्नाचा स्रोत मला मिळत राहील. धंदे आजकाल करणं हे अति महत्वाचं आहे. आणि जोडधंद्यापासून त्याला तुम्ही जर ते जोडधंदे करायला गेले तर तुम्हाला ते जमणार नाही. पण हे शेती व्यवसायाशीच निगडीत असल्यामुळे त्याला जास्त काही न करताना ते त्याला जोडधंदे त्याच्यातनं करता येतील आणि त्याचा उत्पन्नाचा काहीतरी स्रोत तो त्याच्या मार्फत करू शकेल.
याच्यानंतर शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असा येतो की जो शेतकरी पिकवतो, आज उत्पादन पण भरपूर घेणारे शेतकरी आहेत, पण त्या शेतकऱ्याला विकता येत नाही आणि न विकल्यामुळे परिस्थिती अशी होते. मी माझं स्वतःचं एक उदाहरण देतो. ज्यावेळेस मी पपईला एक 8-10 वर्षापूर्वी प्रति किलो 2 रुपये किलोने पपई विकली, त्याच वेळेस माझा सक्का चुलत भाऊ धुळ्यावरनं 8 रुपये प्रति किलोने पपई आणली. म्हणजे मी वर्षभर राबायचं, माझी जमीन तिथं, माझं पाणी तिथं, माझं उत्पादन खर्च तिथं आणि माझी रिस्क भरपूर, आणि एवढं करून मला जर 2 रुपये किलो मिळतोय आणि तोच जर व्यापारी एक 5-7 दिवस त्याच्यावर किरकोळ प्रोसेस वाहतूक वगैरे करून जर तो विक्री करताना 8 रुपये किलो विकतोय, तर खरा नफा कोण कमवतोय? शेतकरी कमवतो का तो व्यापारी कमवतोय? ते विकता येत नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे? त्याच्याकरता प्रत्येक जे आपण पिकवतो त्याचा पण काहीतरी प्रोसेसिंग करायला पाहिजे आणि प्रोसेसिंग करून स्वतः जर आपल्याला त्याची विक्री करता आली तर ते 2 पैसे जे मधले आहेत ते मीच का मिळू नये असंच प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यात विचार करायला पाहिजे. जसं मी बोललो की उत्पादन खर्च वगैरे त्यामुळे शेती परवडत नाही आणि यावर्षी मोठं एक चॅलेंज शेतकऱ्यासमोर आलं, ते प्रत्येकाला आलं, पण ते सगळ्यात मोठं चॅलेंज शेतकऱ्याला जास्त होतं. कारण असं आहे की कोरोनामुळे जरी प्रत्येकाचं नुकसान झालं, फक्त त्याचं येणारं उत्पन्न थांबलं, पण त्याच्यावर त्याचा खर्च केलेला, त्याला व्यापारी असेल त्याने जर कोणता माल घेतलेला असेल तर त्याच्याकडे तो पडू नये, फक्त त्याचं भांडवल अटकलं. पण त्यावेळेस कोरोनामुक्त झाला, काही झालं तर परत तो त्याच्यातून तो पैसे कमवणार आहे. म्हणजे त्याच्या भांडवलातून त्याचं नुकसान झालं नाही, फक्त जे येणार उत्पन्न झालं ते बंद झालं किंवा कमी झालं. पण शेतकऱ्यांचीच परिस्थिती अशी होती की त्याचं भांडवल खर्च झालं आणि त्याची माल विक्री न झाल्यामुळे किंवा कमी भावात तो माल गेल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान त्याच्यापासून मिळालं. पण त्याच्यातून सुदैव असं की कोरोनामुळे सगळं जरी लॉकडाऊन असलं तर फक्त शेती व्यवसाय असा होता बंद करू शकला नाही, बंद करू शकणार पण नव्हते, कारण सगळ्यांचंच थांबलं असतं. जर शेती माल जर येणं जाणं शेती करणं जर थांबलं असतं तर ते शेतकऱ्यांना जाऊ द्या, पण ग्राहकाला सगळ्यात जास्त अडचणीत होते. त्याच्यामुळे उलट शासन शेती व्यवस्था कशी चालेल याच्याकरता प्रयत्नशील होतं आणि मध्यमवर्गीय उच्चवर्गीय हे पण जे शहरात राहतात त्यांच्या बी अपेक्षा अशा होत्या की शेतीचं कामधंदा हा सुरू राहायला पाहिजे. मंत्री महोदय सभेला जॉईन झालेले आहे. तर साहेब, आदरणीय कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांचं मी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीनं आमचं जे राज्यस्तरीय शेतकरी वेबिनार आहे, प्रथमच साहेब शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरावर वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काल जल व्यवस्थापन तंत्र या विषयावर आदरणीय पोपटराव पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि आज कृषीभूषण आदरणीय श्री प्रकाश पाटील साहेब वकील पण आहेत पेशाने, म्हणजे शेतकऱ्यांना दोन्ही सल्ले देऊ शकतात, ते मार्गदर्शन करतायत. मी आमच्या मंडळाचे जे कोषाध्यक्ष आहेत त्यांना साहेबांचा परिचय करावा आणि पुढची सूत्र त्यांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. नमस्कार सर. दादासाहेब नमस्कार. नमस्कार. मी ए.जे. पाटील, कल्याणीकर राहतो. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचा कोषाध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर माहिती सादर करतोय. साहेब, आमचा उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळामध्ये आपण येऊनच गेलेले आहेत. आमचं कार्य त्यापुढे सातत्याने चालू आहे. कोरोनाच्या काळामध्ये काही आमचे काम थांबले होते म्हणून आम्ही सोशल मीडियाचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून आम्ही हे सुरू केलेलं आहे. काल आमचा पहिला पुष्प झालेलं आहे. आता या दुसऱ्या पुष्पामध्ये सन्माननीय प्रकाश पाटील कृषीभूषण तज्ज्ञ हे वक्ते म्हणून लाभलेले आहेत. आपण आमच्या या कार्यक्रमाला आलेत. आपलं सहर्ष स्वागत साहेब. आजच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये दादासाहेबांचा परिचय करून देताना म्हटलं की दादासाहेब हे आपल्या आयरे साहेबांचे वर्गमित्र सुद्धा आहेत आणि ते सिव्हिल इंजिनियर आहेत. ते पहिल्यापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. लोकाभिमुख आणि समाजाभिमुख कार्य सतत करत असतात. त्याच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या आवडीचं खातं कृषी खातं त्यांना मिळालेलं आहे. दादासाहेबांचा पेहराव जर बघितला तुम्ही तर नेहमी स्वच्छ कपडे, शुभ्र सदरा, पांढरं शर्ट, म्हणजे ज्याचा अर्थ पेहरावाप्रमाणे त्यांचा विचार सुद्धा शुभ्र, स्वच्छ आणि पवित्र आहेत. दादासाहेब हे मनमिळावू, सज्जन असे व्यक्तिमत्व महाराष्ट्र शासनाला लाभलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये मालेगाव हे हॉटस्पॉट झालेलं होतं, हे सर्वांना माहिती आहे.
पण दादासाहेबांनी नियोजन केलं आणि मालेगाव आज हे कोरोना मुक्त केलेले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा दादासाहेबांचा आहे. दादासाहेब हे अहोरात्र शेतकऱ्यांच्या कामासाठी तत्पर असतात, हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी तुम्ही व्हॉट्सअपवर युट्यूबवर पाहिलं असेल की युरिया सारख्या खताचं कृत्रिम टंचाई झाली होती, म्हणून शेतकरी म्हणून ते एका खत दुकानावर गेलेत आणि त्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली आणि तात्काळ तिथं कार्यवाही करून सर्वांना खतं उपलब्ध करून द्यायचे असे धडाचे कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रात लाभलेले आहेत. नुसतं खतच नाही सर, तर आपल्या याच्याप्रमाणे बियाणे सुद्धा त्याची दखल घेऊन सर्व भ्रष्टाचारी व्यापाऱ्यांना त्या विरोधात मोहीम त्यांनी उघडलेली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाणी करणारा हा पहिलाच कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राच्या शासनाला लाभलेला आहे. ते स्वतः शेतकरी आहेत, शेती संदर्भावर त्यांना परिपूर्ण माहिती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख आपल्याला ते मार्गदर्शन करतील, त्याचा उल्लेख करतील. दादासाहेब, आमच्या मंडळावर फार लोभ आहे तुमचा, कारण तुम्ही खानदेश महोत्सवाच्या वेळी आवर्जून उपस्थित राहिला होता आणि आमच्या महोत्सवाचा शान त्याचवेळी वाढली होती, आमची उंची वाढली होती. त्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये सुद्धा कल्याणला दुसऱ्यांदा आपली भेट झाली होती. त्या संदर्भामध्ये आमच्या या मंडळाच्या कार्यक्रमासंदर्भात तुम्ही माहिती घेतली आणि आम्हाला प्रोत्साहन केलं होतं. दादासाहेब एक निष्ठुर आणि निस्वार्थी असे धडाचे आपल्या कृषी मंत्री आपल्या लागलेले आहेत. मी याच्या मंडळाच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत करतोय. दादासाहेब, आपल्याला मंडळाचे असेल तरी आमच्या मंडळामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते सर्व सुशिक्षित शिक्षक मंडळी आहेत, मोस्टली शिक्षक मंडळी आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष तुम्ही सगळ्यांना जाणताय, विकास पाटील सर आहे, ते गावाकडे आणि एका चांगल्या अशा ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. कार्याध्यक्ष जे आहेत ते दिलीप सोनवणे सर आहेत, ते एका रिटायर झालेले आहेत आणि एका शाळेचे ते प्रिन्सिपल होते. त्यानंतर भांबरे सर हे राष्ट्रीय राज्य पुरस्कार शिक्षक आहे, ते आता गावाला नंदुरबार येत आहेत. प्रदीप आयरे साहेब जर तुमचे वर्गमित्र आहेत, ते सुद्धा आमच्या मंडळामध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत. यल्ला पाटील हे गावालाच आहेत, ते सुद्धा रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत. दीपक पाटील गावालाच आहेत, सचिव म्हणून आहेत, ते सुद्धा आम्हाला आघाडीचे. आणि त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सुनीता पाटील ह्या सुद्धा आमच्या मंडळामध्ये कार्यकर्ते आहेत. किशोर पाटील ज्युनियर कॉलेज आहे, विनोद शिलकर आहे, असे अनेक असे कार्यकर्ते आज आपल्या लाईव्ह करतायत. दादासाहेब, आम्हाला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की हाचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक जनता हे सगळं लाईव्ह बघतायत आणि आपला सल्ला, आपलं मार्गदर्शन सर्व जनतेला लाभ होणार आहे. मी पुन्हा आमच्या मंडळातर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि या सर्वांतर्फे मी तुम्हाला विनंती करतोय, आमच्या मंडळात शुभेच्छा तर देणारच होतो मी, पण आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून आणि तुमचं मौलिक मार्गदर्शन आम्हाला मिळावं ही सर्वांतर्फे नम्र विनंती. धन्यवाद. दादासाहेब बोलू? हा सर. आवाज येतो? हा या सर. येतोय सर, येतोय. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या आयोजित राज्यस्तरीय शेतकऱ्यांच्यासाठी हा वेबिनार या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय कृषीभूषण प्रकाशजी पाटील साहेब, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनी, सर्वप्रथम मी आपल्या या उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं की आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी बांधवांच्या प्रति एक आदर व्यक्त करणारा हा संवाद या ठिकाणी संपन्न करतायत आणि म्हणून मी आपल्या मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शुभेच्छा आणि उद्घाटन करीत असताना मी घोषित करतो की आपल्या या चर्चासत्राचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झालेला आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो. मी आपला आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी संवाद साधण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब की ज्यांच्या जीवनातला आणि हृदयातला शेती आणि शेतकरी हा विषय राहिलेला आहे आणि त्यांच्या हृदयातला विषय असलेल्या विषयाची जबाबदारी त्यांनी आपल्या खानदेशवर कृषी विभागाची दिली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. आज आपण जो काही विषय ठेवलेला आहे की तंत्र व्यवसाय व जोडधंदे आणि काळाची गरज, मला वाटतं की आजचा हा संवाद आपण जो काही वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधतो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद आपल्याला अशा पद्धतीने साधावा लागतो आहे आणि म्हणून
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर कोरोनाने अनेक क्षेत्राला जे काही बाधित केलं त्याचे परिणाम अनेक क्षेत्रावर झाले. कृषी क्षेत्र पण त्याच्यापासून वंचित राहिलेलं नाही आणि म्हणून काही एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं असतील, भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकलं नाही. काही ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये काही अडीअडचणी होत्या, ट्रान्सपोर्टेशनचे प्रश्न होते आणि म्हणून त्याचाही परिणाम आपल्या कृषी विभागावर त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितपणे झाला. परंतु मला असं वाटतं की वाईट मधून चांगलं काय जर झालं असेल तर शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागाच्या खेडेगावांच्या पासून तर अगदी पुणे मुंबईच्या शहरांपर्यंत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल शेतकऱ्यांनी स्वतः ग्राहकापर्यंत पोहोचवला. मला वाटतं की ही जी एक चांगली प्रथा मोठ्या प्रमाणात यापूर्वी पण होती, परंतु आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात याला जी काही चालना मिळाली ती येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे आपल्याला पुढे त्या ठिकाणी न्यावं लागेल. आपण बघितलं असेल की चालू कालावधीमध्ये पाणी पावसाची परिस्थिती चांगली आहे. साधारणतः 90 ते 95% पेरण्या आपल्या महाराष्ट्राच्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त भात पीक असलेल्या काही भागामध्ये थोडासा पाऊस कमी असल्यामुळे भाताची लावणी आपली त्या ठिकाणी होऊ शकलेली नाही आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचं उद्दिष्ट आहे की जे बाजारामध्ये विकलं जातंय ते शेतकरी बांधवांनी जर पिकवलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांना 2 पैसे मिळू शकतील आणि म्हणून याला तंत्रज्ञानाची जोड देऊन जास्तीत जास्त IT सेक्टरचा वापर करून आपल्याला शेतकरी बांधवांना मग पावसाच्या संदर्भातले माहिती देण्याचा विषय असेल, त्या मातीच्या परीक्षणाच्या माध्यमातून त्या मातीमध्ये काय घटक आहेत, कोणतं पीक घेत असताना कोणत्या घटकांचा आपण तिकडे वापर केला पाहिजे या संदर्भातला विषय असेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक लोक आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्या काळ्या आईची सेवा केलेली आहे. जसं आज माननीय प्रकाश पाटील साहेब पण आजच्या संवादामध्ये आहेत. तर अशा सर्व लोकांचं मार्गदर्शन घेऊन कृषी विभाग त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहे. कृषी विद्यापीठांमध्ये झालेलं नवीन संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसं आपल्याला पोहोचवता येईल त्या दृष्टिकोनातून कृषी विभाग जलद गतीने काम करायला घेतो आहे. मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट असेल तर शेतकरी बांधवांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज करणं या गोष्टीवर विशेष भर आम्ही त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की 1 जुलै जो आपण कृषी दिवस म्हणून कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचं माजी मुख्यमंत्री महोदय त्यांच्या जन्मदिनांकाच्या निमित्ताने आपण साजरा करतो. गेली 1 ते 7 दिवस आपण कृषी संजीवनी सप्ताह म्हणून आपण साजरा केला आणि या संपूर्ण दिवसांमध्ये कृषी सेवकाच्या पर्यंत आणि कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या पासून तर विद्यार्थ्यांच्या पर्यंत जास्तीत जास्त आम्ही शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. जेव्हा या विभागाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर दिली तर या क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक महर्षी आहेत ज्यांनी अतिशय कष्टपूर्वक याच्यातनं शेती उभी केली, ज्यांनी अनेक शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी लढा दिला, या सर्व नेते महोदयांचं त्यांचे अनुभव ऐकून आम्ही एक नोट त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि एक एक विषय टप्प्याटप्प्याने कसा पुढे नेता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही कामकाज करायला घेतलेलं आहे. मला वाटतं की मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी कृषी हा इतका मोठा विषय आहे की 100% सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही. कारण कृषी विभाग हा काही स्वतःवर पण 100% अवलंबून नाही. जास्ती पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, पाऊस पडला नाही शेतीचं नुकसान होत आहे, गारपीट झाली शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे, वेळेवर कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. जगाच्या पाठीवर त्या
शेतीच्या मालाचं किती उत्पादन झालंय त्याच्यावर त्याचे भाव पण अवलंबून असतात. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मार्गक्रमण करीत असताना त्या शेतकरी बांधवांना वेळेवर वीज उपलब्ध झाली पाहिजे, त्याने कष्टाने पिकवलेल्या मालाला भाव मिळाला पाहिजे. या सर्व गोष्टींची जर आपण मालिका बघितली तर हे फार मोठं क्षेत्र आहे. आणि म्हणून या माध्यमातून कामकाज करीत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की एकदम खूप जादूची कांडी कृषी विभाग फिरवणार आहे आणि सगळं चित्र त्या ठिकाणी लगेच बदलणार आहे असं मानणारा मी काही कार्यकर्ता नाही. आणि म्हणून आपल्या सारख्यांच्याही माध्यमातून ज्या काही नाविन्यपूर्ण सूचना येतील तर त्या सूचनांचा आदर करणं, सूचनांचं शेतकऱ्यांच्या पूरक त्याच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून असतील तर त्यांचं मार्गक्रमण कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं, या दृष्टिकोनातून कृषी विभाग निश्चितपणे कामकाज करायला घेतो आहे. आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो एक छोटासा का बदल होईना परंतु आपल्याला येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये निश्चितपणे कृषी विभागामध्ये बदल होतो आहे. ही अशा पद्धतीचं एक आशीर्वादपर शब्द शेतकरी बांधवांचे निश्चितपणे मिळतील. छोटंसं उदाहरण मी देऊ इच्छितो की यापूर्वी युरियाच्या संदर्भामध्ये आता काही ठिकाणावरनं बातम्या येतात की थोडंफार युरियाचं शॉर्टेज आहे. मी काही नाकारत नाही, होऊ शकतं की आता आपल्याला माहिती आहे की चालू वर्षाला जून महिन्यामध्येच अतिशय समाधानकारक पाऊस संपूर्ण महाराष्ट्रव्यापी मोठ्या प्रमाणात झाला आणि जून महिन्यामध्येच पेरणी पण जवळपास आपली 75% पुढे जून महिन्यातच आपली पेरणी पूर्ण झाली. आणि म्हणून एकाच वेळेस सगळीकडे पाऊस झाला आणि एकाच वेळेस सगळीकडनं मागणी आल्यामुळे काही गावांमध्ये कदाचित एखादं 2-3 दिवस पुढे पाठीमागे युरियाचं होत असेल. परंतु आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांनी काळजी करू नका, त्यांना लागणारा युरिया पूर्णपणे त्या ठिकाणी पुरवठा केला जाईल. जास्तीच्या युरियाची पण मागणी आम्ही केंद्र सरकारकडे मी स्वतः माननीय मंत्री महोदयांशी संवाद साधून विनंती केलेली आहे. आणि येणाऱ्या 1-8 दिवसाच्या आत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये युरियाची आवश्यकता आहे आतापर्यंत साधारणतः 75 ते 80% कमीत कमी त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं युरिया पुरवठा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये साधारणतः 80-90% पुढे प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुका पुरवठा आपण त्या ठिकाणी पूर्ण करायला घेत आहोत. परंतु आपण हे पण बघितलं असेल की यापूर्वीच्या काळामध्ये कदाचित प्रकाश पाटील साहेब आदरणीय कृषी भूषणजी सांगू शकतील की युरियाच्या गोणीची किंमत 266 रुपये आहे हे शेतकरी बांधवांना माहित होतं का किंवा त्या दरामध्ये ती मिळत होती का? आज काही ठिकाणी लाईन लावून शेतकऱ्यांना युरिया मिळतो आहे. कृषी विभागाच्या उपस्थितीमध्ये, पोलीस डिपार्टमेंटच्या उपस्थितीमध्ये पण 1-2-5 ठिकाणी घटना झाल्या असतील. परंतु आज शेतकरी बांधव बोलायला लागला की जर युरिया विकणारा जर दुकानदार जर त्याचे जास्तीच्या आवाजच्या सव्वा भाव सांगत असेल तर तो त्याला प्रश्न विचारायला लागला, तू बोर्ड का नाही लावला, तिथं रेट का नाही लिहिले, किती माल शिल्लक आहे, हा साठा का नाही लिहिला, हे प्रश्न माझे शेतकरी बांधव विचारायला लागले. मला वाटतं ही सुद्धा एक उद्याची पहाट आहे असं म्हटलं तर काय बाबा ठरणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये युरियाच्या संदर्भात, रासायनिक खताच्या संदर्भातला विषय असेल, बियाण्याच्या संदर्भातला विषय असेल, त्याच्यासोबत पेस्टिसाइडच्या संदर्भातला विषय असेल, याची पूर्ण ट्रॅकिंग सिस्टीम आपण डेव्हलप करायला घेतो आहोत की जेणेकरून कंपनीतनं निघालेला माल कोणत्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचला हे IT सेक्टरच्या माध्यमातून आपल्याला त्याच दिवशी समजलं पाहिजे. आणि ही सर्व सिस्टीम आपण डेव्हलप करून याचा कोण काळा बाजार करतो आहे का, कोणाच्या नावाने नुसते कागदोपत्री कोण खतवतो आहे का, ही सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी पुढे येईल. मी आपल्याला आश्वस्त करतो, मला वाटतं की खऱ्या अर्थाने प्रकाशजी पाटील साहेबांचे यांचं मनोगत आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु पाटील साहेबांच्या सारखे साधारणतः एक नाविन्यपूर्ण कष्टातनं शेती उभं करणारे 3500 ते 4000 शेतकरी बांधवांची एक मालिका पण आम्ही त्या ठिकाणी उभी करायला घेतलेली आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन आम्ही इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि म्हणून मला माहिती आहे की याच्यातनं एकदम खूप बदल होतील असं काही मी मानणारा कार्यकर्ता नाही.
परंतु एक गोष्टीवर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे की उद्याच्याला जेव्हा काही पाठीमागचं आम्ही विचार करतो तर एखाद्या घराला जी काही आग लागलेली असते तर ती आग विझवण्याच्यासाठी जी चिमणी स्वतःच्या चोचीमध्ये पाणी भरून त्या आग विझवण्याच्यासाठी प्रयत्न करते, निश्चितपणे कृषी विभागाचं काम त्या चिमणीच्या चोचीतनं पाणी टाकून ते आग विझवण्याचं राहील. माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा होईल, शेतकरी बांधव चिंतामुक्त कसे होतील, ही जी संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे, ती संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करेल. डिपार्टमेंटचं कृषी विभागाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारीच आहे शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडवणं, वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचवणं. त्या दृष्टिकोनातून कृषी विभाग तर निश्चितपणे काम करेलच, परंतु माझी या वेबिनार संवादाच्या माध्यमातून सर्व समाजाला पण विनंती आव्हान आहे. आपण बघितलं असेल की आता आपण कोरोनाचा मालेगावचा उल्लेख या ठिकाणी केला आणि थोडंसं माझं जास्तीच कौतुक आपण केलं. इतका काही मी मोठा कार्यकर्ता नाही, मी फार एक लहान कार्यकर्ता आहे. मालेगावचं जे काही कोरोनाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, दादा भुसे एक व्यक्ती काय करू शकत नाही. जेव्हा टीम वर्क होत आहे आणि जनता जनार्दन जेव्हा एखादा कार्यक्रम हातात घेते, शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा त्या ठिकाणी यश मिळतंय. हे वेगवेगळ्या बाबींच्या माध्यमातून महाराष्ट्राने आणि देशाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून कोरोनाच्या मालेगावच्याही संकटामध्ये सर्वांनी हातात हात घालून काम केलंय, त्याच्यामुळे कोरोनाचं कंट्रोल आपण करू शकलेलो आहोत. अजूनही आमचा असा दावा नाही की मालेगावचा कोरोना संपला आणि म्हणून आजही आम्ही जागृत आहोत. कदाचित उद्याच्याला काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा तोंड देण्याची तयारी आजही शासन प्रशासनाची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं असेल की अनेक वेगवेगळ्या विभागांना ज्या पद्धतीने अनेक गोष्टींना त्या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागला, तसं कृषी विभागालाही आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. परंतु मला माझ्या शेतकरी बांधवांचा अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की कोरोनाचं हे संकट असताना सुद्धा, लॉकडाऊनच्या कालावधी असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षांच्या पासून माझे शेतकरी बांधव वेगवेगळ्या संकटांना, कधी दुष्काळाच्या संकटाला तोंड दिलंय, कधी अतिवृष्टीच्या संकटाला तोंड दिलंय, कधी गारपीटच्या संकटाला तोंड दिलंय, कधी रोगराईच्या संकटाला तोंड दिलंय. आणि एवढ्या सगळ्या संकटामधून जर त्याने कष्टाने माल पिकवला असेल तर कदाचित त्याच्या मालाला भाव मिळाला नाही, या संकटाला तोंड दिलं असेल. या सर्व संकटांच्या मालिकांमधनं मार्गक्रमण करीत असताना आपण बघितलं असेल की लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये की जिथं घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण राज्यामध्ये, या संपूर्ण देशामध्ये आपल्याला एकही गोष्ट अशी आढळून नाही आली की मुंबईमधल्या 50व्या माळ्यावरच्या एखाद्या फ्लॅटमध्ये अन्नधान्य मिळालं नाही, मुंबईमधल्या एखाद्या गल्लीमध्ये कोणाला खायला मिळालं नाही, कोणाला भाजी, पुण्यामध्ये कोणाला फळे मिळाले नाहीत, असं कुठेही एकही उदाहरण आपल्याला आढळून आलं नाही. कोण अन्नधान्यापासून वंचित राहिला असं कुठेही आपल्याला आढळून आलं नाही. आणि या सर्व गोष्टींचं जर श्रेय द्यायचं असेल तर ते आपल्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि म्हणून या वेबिनारच्या माध्यमातून माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की समाजाने सुद्धा आता मन मोठं करून या शेतकरी बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आम्ही पाहतो, मी भाषण देत नाही किंवा उपदेश पण करत नाही, नाहीतर आम्ही पाहतो की कोटीच्या गाडीमधून कोणतरी येतोय आणि रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्याकडे जेव्हा भाजी घ्यायला ते जातात तर 10 रुपयाच्या भाजीच्या जुडीचा जर भाव सांगितला तर कोटीमधनं गाडीतनं आलेला तो व्यक्ती त्या 10 रुपयाच्या भाजीच्या जुडीचे 5 रुपयाला देतो का, 7 रुपयाला देतो का, अशी जी काही एक भाव करण्याची किंवा शेतकऱ्यांच्या कष्टाकडे थोडंसं एक दुर्लक्ष करण्याची आपली सर्व समाजाची जी मानसिकता आहे, माझी आपल्याला विनंती आहे की ती मानसिकता पण आपल्याला माझ्यापासून तर सगळ्यांना त्या ठिकाणी बदलावी लागेल.
अशा विपरीत परिस्थितीमध्ये जर शेतकरी राजाने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमधनं एक आधार देण्याचं काम केलं असेल तर मला वाटतं की भविष्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कष्टाला सरळ हाताने कसं आपल्याला त्याला मान सन्मान देता येईल, त्याचा आदर कसा व्यक्त करता येईल तो आपण करावा, एवढीच मी विनंती या संवादाच्या माध्यमातून करतो. आजचा हा एक संवाद शेतकऱ्यांच्या प्रति आदर व्यक्त करणारा आपण या ठिकाणी उभा करतायत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की याच्यातनं निश्चितपणे चांगलंच निष्पन्न होईल आणि शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट नावाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल त्याच्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करणं, त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करणं, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभा करणं, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करणं, त्याला ब्रँडिंग करणं, ही सर्व व्यवस्था या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते आहे. माननीय नानाजी देशमुख योजनेच्या माध्यमातून त्या गावामधल्या राहणाऱ्या शेतकरी बांधवांना बळकटीकरण करण्याचं काम ज्या पद्धतीने पर्यावरणावर आधारित आता परिणाम होत आहेत तर त्या परिणामांना तोंड देणारी शेती उभा करणं हे सुद्धा काम त्या योजनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांच्या पासून तो प्रकल्प सुरू आहे. त्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्याही माध्यमातून काही चांगल्या योजनांची जे लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना कसा मिळेल, गट शेती आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी जास्तीत जास्त उभा कसा राहील आणि त्याच्या कष्टाला त्याच्या घामाला दाम कसा मिळेल या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये कृषी विभाग त्याचे श्रम कमी कसे करता येईल, आयटी सेक्टरचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, अवजारांचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, त्याला जोडधंद्यांची मग त्याचे रेशीम उद्योगाचा विषय असेल, प्रक्रिया छोटे छोटे उद्योग असतील. आपण बघितलं असेल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता कृषी मालावर आधारित उद्योगाचं एक मोठं चांगलं धोरण पण मागच्या आठवड्यामध्ये लॉन्चिंग करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या कंपन्यांना किती त्याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये अशा चांगल्या योजना सुद्धा त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आल्या. त्याच्या पाठीमागची भावना हीच आहे की जर एखाद्या काळामध्ये जर जास्तीचा माल जर पिकवला गेला तर त्याच्यावर प्रक्रिया जर केली तर त्याचा एक बॅलन्स त्या ठिकाणी साधला जाऊ शकतो. नाहीतर आम्ही पाहतो की कधी कधी कांदा इतका पिकतो की तो आम्हाला रस्त्यावर वाहतुकीच्यासाठी पण येणारा खर्च परवडत नाही, तो आम्हाला टाकून द्यावा लागतो आणि कधी कधी कांदा 20-25 रुपये किलो झाला तर प्रसार माध्यमात इतका त्याचा प्रचार केला जातो की प्याज महंगा हो गया आणि मग त्याला इतकी प्रसिद्धी मिळते दुर्दैवाने. जेव्हा कांदा फेकला जातो तेव्हा त्याच्याकडे कोण दुर्दैवाने जेवढ्या गांभीर्याने बघायला पाहिजे कोण बघत नाही आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला भविष्यामध्ये मार्गक्रमण करावं लागेल असं मानणारा आम्ही एक कार्यकर्ता आहे. मी पण तुमचाच एक खानदेशचा एक सदस्य आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये मला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये खानदेश मंडळाचं एक वास्तू आपल्या त्या भागामध्ये उभी राहावी या संदर्भामध्ये पण आपली चर्चा झाली होती आणि मला वाटतं की शासकीय एखादा भूखंड तिकडे उपलब्ध होईल का या संदर्भात आपण पाठपुरावा करावा असं आपली त्यावेळेस चर्चा झाली होती. पुढे काय नेमकं झालं त्याची माहिती अद्याप माझ्याकडे नाही, परंतु कायमस्वरूपी त्या भूखंडाच्या माध्यमातून एक वास्तू जर उभा झाली तर मला वाटतं की खानदेशवासियांना असे छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा अनेक सुखदुःखाचे कार्यक्रम आपले त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतील आणि म्हणून मी एक खानदेशचा एक सदस्य या नात्याने या प्रकल्पाचाही मी त्या ठिकाणी पाठपुरावा करेल एवढंच मी नम्रतेने सांगतो. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. थोडक्यात म्हणजे आमच्याकडे ते दादा कृषी भूषण आलेले त्याचा थोडक्यात परिचय आपला व्हावा म्हणून मी तुमच्याकडे सादर करतोय. आता कार्यक्रमाचा प्रमुख विषय आपण विषय केलेला आहे. त्यासाठी कृषी भूषण प्रकाश पाटील पडावकर तालुका चिंचकडा जिल्हा धुळे हे आपल्याकडे उपलब्ध आहे. ते वकील आहेत आणि व्यवसायाने वकिली न करता आता शेती म्हणून करतायत
ते कृषीभूषण म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाकडे वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसं महाराष्ट्र शासनाकडे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीकडून प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. भारतातील 17 शेतकऱ्यांना केंद्र सरकारमध्ये निवड झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे एकमेव असे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनामध्ये महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे. डॉक्टर विजय केडकर यांच्या राज्य शासन समितीवर तज्ज्ञ शेतकरी म्हणून त्यांची सुद्धा निवड झाली होती. खान्देश कृषी विचार संस्थेचे अध्यक्ष आहेत. गट शेती सबलीकरण योजनेमधून 1 कोटीचा निधी त्यांनी मिळवलेला आहे आणि त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेतलेला आहे. याप्रमाणे अनेक संस्थेवर समितीवर ते अध्यक्ष असे धडाडीचे आणि उत्कृष्ट असे अभ्यासू प्रगती शेतकरी असलेले प्रकाश नाना या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि त्यांच्या कार्यक्रम सुरू असताना आपण झालेले त्यांचा मी उल्लेख केलेला आहे. मी प्रकाश नाना यांना पुन्हा विनंती करतो, आपण इथं आलात आणि महत्वाचं म्हणजे आपण लक्षात ठेवून आमच्या वास्तू संदर्भामध्ये विषय आपण लक्षात आहे तुमचा, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहेत आम्ही. मी प्रकाश नाना यांना विनंती करते की आपलं मनोगत कंटिन्यू चालत जावं, सुरू करावं आणि दादासाहेब आपलं मार्गदर्शन ऐकतायत. प्रकाश नाना. सर, मी मार्गदर्शन करायच्या अगोदर 2 मिनिटं फक्त भुसे साहेबांशी बोलू इच्छितो. तर सर, मी पीक विमा योजनेवर राष्ट्रीय पातळीवर काम करतो, राज्याचं प्रतिनिधित्व करतो. प्रथमतः आपलं अभिनंदन असं की 24 दुर्लक्षित आहे. आपलं अभिनंदन अशा करता की देशात सगळ्यात चांगली ही स्कीम आपलं राज्य शासन राबवत आहे आणि ह्या वर्षीचा आपण उच्चांक काढला. पीक विमा योजना ऐच्छिक असल्यावर 1 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आणि 2 नंबरचा जर विचार केला तर देशात आपल्या आसपास कोणतं राज्य येऊ सुद्धा शकत नाही. आपला सहभाग 1/7 आपण त्या योजनेवर देशात त्या योजनेवर आपण भाग घेतोय. एवढा आपण केंद्र शासनाचा त्या योजनेचा आपण लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळवून देत आहेत. याच्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, कान आणि नाक, कान आणि डोळे याच्यातला फरक. ज्यावेळेस आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळेस माझं स्पष्ट मत असं होतं की शिवसेनेकडे कृषी मंत्री पद जाऊ नये, हे माझं वैयक्तिक मत होतं. याच्याकरता मला असं वाटत होतं की याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हुशार कृषी मंत्री होऊ शकतील असं मला वाटत होतं. पण ज्यावेळेस मी डोळ्यांनी बघितलं, आपण 17 जानेवारीला शेतकऱ्यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला कार्यक्रम घेतला, त्यात मी पण होतो. असा कृषी मंत्री मी बघितला नाही की शेतकरी बोलतोय आणि त्यावर स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्याच्या नोट्स घेत आहेत आणि जर एखादी गोष्ट लक्षात आली तर क्रॉस विचारून त्याची माहिती घेत आहेत. आणि मी त्यावेळेस 8 ते 10 सजेशन केल्या होत्या. त्याच्यातल्या 2 सजेशन आपण 8 दिवसाच्या सेक्रेटरी आणि कमिशन यांची मीटिंग बोलून त्या पार पडल्या. उदाहरणार्थ, एक पीक विमा योजनेला 500 कोटी अनुदान आपण त्याच वेळेस 500 कोटी अनुदान रिलीज केलं. त्याच्यामुळे नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना लवकर मिळाली. याच्यात दुर्दैव असं आहे, त्याच्यात आपला दोष नाही. 60% शेतकरी हे देशात 60% शेतकरी जनता ही शेतीवर अवलंबून आहे, पण त्याचं अंदाजपत्रक त्या मानाने कमी आहे. आणि आपला कालावधी, आपलं दुर्दैव असं की कोरोनाचा कालावधी असल्यामुळे आपल्याला जे फंड्स मिळत आहेत शासनाकडनं ते फक्त 33% आहेत आणि त्याच्यात आपण काम करणं हे आपलं विशेष अभिनंदन आहे. आता आपण कार्यक्रम पूर्ण ऐकला तर मला फार आनंद वाटेल. नसेल तर मला शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे काही 2-3 मागण्या करायच्या आहेत, कारण मी जिथं जातो तिथं मी माझा स्वार्थ साधतो. मी मागण्या करतो आणि ती वैयक्तिक मागण्या राहतील. मी शेतकरी हिताकरता मागण्या करतो. माझी पहिली मागणी अशी, सर, शेतकऱ्याला दुष्काळ कर्जमाफी मदत देतात, ठीक आहे, आपले राजकीय लोक आहेत, त्या मागण्या करतात, ते देतात. पण माझ्या हिशोबाने या मागण्यांमध्ये जर आपण पूर्तता केली तर आपण आम्हाला, दुर्दैवाने बोलतो मी, अपंग करतायत. शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता जसं गटशेती किंवा आपण आता स्मार्ट प्रोजेक्ट आणलेला आहे, अशा विविध योजना जर आपण आणल्या आणि शेतकऱ्यांना लुडं पांगडं बनवण्यापेक्षा त्याला जर सक्षम करायचा आपल्या भविष्य काळात जर आपण प्रयत्न केला, तो आपण करतच आहोत, अजून जास्त प्रमाणे केला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, अडचण एक येते, सर, कोणत्याही योजना शासन राबवतं, केंद्र शासन असो राज्य शासन असो, त्याच्यात दुर्दैव असं आहे की योजना तयार करताना आणि त्या राबवताना शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्वाचं म्हणणं ऐकलं जात नाही. त्या नीड बेस राहत नाही. शासनाला जे वाटतं केली जातं, पण मला काय लागणार आहे ते मला विचारलं जात नाही. आणि मग ज्यावेळेस त्याचा फेल्युअर होतो त्यावेळेस ज्यावेळेस अभ्यास केला जातो तर त्या योजना नीड बेस राहत नाहीत. त्याचं एक उदाहरण,
MSCB कडनं जे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यात आल्या त्याचं जेवढं अपेक्षित सक्सेस होतं तेवढं आपल्याला मिळालं नाही. परत शेतकरी प्रतिनिधी अशा करताना पीक विमा योजना 1984 पासून लागू केली त्यापर्यंत तर आजपर्यंत ज्या केंद्र शासन स्तरावर समिती आहे, आपल्या राज्य शासनावर स्टेट लेवलची कोऑर्डिनेशन कमिटी आहे, याच्यावर शेतकरी प्रतिनिधित्व असावं अशी गाईडलाईन आहे. पण आजपर्यंत शेतकरी प्रतिनिधी त्या योजनेवर घेतला गेलेला नाही. अशा सगळ्या ज्या आपल्या योजना असतात त्याच्यावर शेतकरी प्रतिनिधी त्या विषयातला तज्ज्ञ, असं कोणालाही राजकीय नाही, त्या विषयातला जो तज्ज्ञ असेल त्याला जर घेतलं तर ती योजना नीड बेस तयार होते आणि त्याच्यामुळे पुढे जे भविष्यात तक्रारी येतात ते येणार आहेत. आता योजना जरी मी पीक विमा योजना चांगली म्हणतो पण सगळ्यात जास्त तक्रारी पीक विमाच्याच आहेत. त्याला तेच कारण आहे, जर काही काही शेतकऱ्यांच्या रास्त तक्रारी असतील तर सोडवायची आतापर्यंत व्यवस्था नव्हती. पण मी केंद्र शासन राज्य शासन यांना विनंती केल्याप्रमाणे तालुका पातळी जिल्हा पातळी आपणच केलं आणि राज्य पातळीवर तक्रार निवारण समित्या आणल्या आणि त्याच्यामुळे रास्त तक्रारींची आता दखल पण घेण्यात येते. पण त्याला जेवढं ऍक्टिव्हनेस करायला पाहिजे तेवढं ऍक्टिव्हनेस केलं नाही. मी आपली याच्याकरता विविध कारणाकरता माझी FPO पण आहे, APC पण आहे. मी गट शेती सबलीकरण योजनेत पण मला मंजुरी मिळाली, आपण 1 कोटीचा अनुदान दिलेली आहे. तर आपले विविध प्रश्न मी बीजोत्पादन करतो, केडी एक्सपोर्ट करतो. विविध प्रश्नाकरता मी आपल्याकडनं आपली मुलाखतची मेलद्वारे आपले प्रकाश पवार साहेब, विकास पाटील आहेत, पिंटू भाऊ आहेत, त्यांच्या आपली वेळ मागितली पण दुर्दैवाने मला ती वेळ मिळाली नाही. जर अर्धा तासाची वेळ मला जर मिळाली तर आमच्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातनं सुद्धा शेतकरी प्रतिनिधी त्याला उपस्थित राहणार आहेत. पीक विम्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा केळी आणि डाळिंबच्या बाबतीत काही ट्रिगर जे बदल करण्यात आले ते दुर्दैवाने चुकीचे आहेत. त्याचा फार मोठा बदल आपल्याला करावा लागणार आहे. अशा काही काही गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी आम्ही आपल्याला फीडबॅक देऊ आणि मला 100% गॅरंटी आहे आपल्या शेतीतलं किती समजतं याच्यापेक्षा जे समजत नसेल ते दुसऱ्याकडनं कसं घ्यावं आणि त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन करावं याची आपली ताकद ही मी स्वतः बघितली. आपलं विलास शिंदेच्या फार्म याच्यावर सह्याद्री फार्मवर सुद्धा मी आलो होतो, आपली भेट घेतली होती आणि मी प्रत्यक्ष बघितलं की आपली शेतकऱ्यांकडनं करायची दानत आहे. हुशार व्यक्ती किती हा प्रश्न वेगळा, पण त्या माणसाची शेतकऱ्यांकडनं करायची दानत किती. आज आपणच असे मंत्री आहेत की संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं कोणती भीती न बाळगता प्रत्येक जिल्ह्यावर जात आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर आपण जात आहेत. त्याच्यामुळे मला आपल्याकडनं त्या अपेक्षा आहेत. आम्ही आता धुळे जिल्हावासीय आपल्याला आश्चर्य वाटेल, सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 1-2-3 दिवसापासून एक मोठ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार आहोत पीक विमा योजनेच्या संदर्भात. आणि त्याच्यात सतत दुष्काळ दाखवण्यामुळे आमचं पीक योजनेमध्ये एवढं नुकसान होतं. मी राज्य पातळीवर केंद्र पातळीवर काम करतो पण धुळे जिल्ह्याला याचं नुकसान भरपाई तर कमी मिळते आणि त्याला कारणीभूत आम्ही जाऊ, त्याला शासन कारणीभूत, त्याला आम्ही शेतकरी आहेत. त्याच्याकरता आम्ही यावर्षी सीझन चांगला आहे तर आम्ही प्रयत्न असा करतोय की आणीवारी 50 पैशाच्या आत न दाखवताना ती 100 पैसे का दाखवायची नाही, जेणेकरून माझं उंबरठा उत्पन्न मिळेल आणि पुढे माझ्या धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्याचा पीक विम्याचा न्याय कसा मिळू शकेल. म्हणजे भारतात अशी कोणीच मागणी केलेली. आम्ही असं म्हणतो की दुष्काळ जाहीर करू नका, कारण दुष्काळ एकदम अल्प मदत मिळते. जिथं आम्हाला जिल्ह्याला 200-300 कोटी पीक विमा नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तिथं 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, मागच्या वर्षी मात्र 97 कोटी, आता 97 कोटी मिळाले. अशा पद्धतीचं आम्ही अनोखं आंदोलन करणार आहोत. आपण पण त्या आंदोलनाला आम्हाला मदत करावी अशी आपल्याला विनंती करतो. त्याच्यानंतर मी माझ्या मुली मला मात्र भेटीची वेळ द्यावी असं मी करतो. पाटील साहेब आवाज येतो? येतोय सर, येतोय सर. मी आपला आभार व्यक्त करतो की अतिशय परखडपणे आपण काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या नीड बेस योजना तयार करावी हा अतिशय तुमचा मौलिक सल्ला आहे आणि म्हणून त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या भागाचा क्रॉपिंग पॅटर्न काय आहे त्यानुसारच आता आपण योजना तयार करायला घेतो आहोत. च्या सूचनेनुसार एक जिल्हा एक पीक याला पण आपण आता फोकस करायला घेतो आहेत. आता उदाहरणार्थ जळगावचं जर असेल तर केळीच्या संदर्भामध्ये आणखी आपण काय काय करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन करायला घेतलेलं आहे. आता पीक विम्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की तुम्ही बोलू शकता, आम्ही ते बोलू शकत नाही कारण आम्ही फार काटेरी राजकीय खुर्चीमध्ये आहोत आणि म्हणून मी आपलं स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो की अतिशय परखडपणे तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रती चांगल्या भावना असलेली आणि सत्य परिस्थिती तुम्ही या ठिकाणी मांडलेली. एकीकडे आम्ही नुकसान दाखवत जात असताना दुसरे आपले अप्रत्यक्ष आपले तोटे करून घेतो आहोत. ही जी तुमची भावना आहे मला वाटतं की अतिशय टेक्निकल तुम्ही या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. निश्चितपणे त्या मुद्द्याचं स्वागत आहे
केळीच्या संदर्भामध्ये टेम्परेचर आणि वारा या संदर्भातले काही ट्रिगरच्या संदर्भातले तुमचा विषय आहे. डाळिंबाच्याही संदर्भातला पावसाच्या खंडाच्या ट्रिगरच्या संदर्भातला विषय आहे. मी तो विषय पूर्णपणे लावून धरलेला आहे आणि आपण काळजी करू नका. पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे ट्रिगर होते तेच ट्रिगर असले पाहिजे इथपर्यंत मी विषय कॅबिनेटमध्ये पण आणि विभागामध्ये पण लावून धरलेला आहे. त्याच्याकरता सर आपण एक समिती नेमली आहे कमिशनर लेवलला. त्या समितीत मला पण बोलवलं जाणार आहे. म्हणजे समिती अहवाल देईल आणि आपल्याला एक केंद्र शासनाकडून परमिशन घ्यावी लागेल आता याच्या पुढे. म्हणजे ट्रिगरचे अधिकार आपल्यालाच आहेत पण बदल करायचा असेल त्याच्यात आता अर्थात ती फॉर्मल कंडिशन आपण प्रस्ताव पाठवला की ती सहज मिळेल. पण ट्रिगरचे नवीन करण्यात आले. मी सहसा शासनावर टीका करत नाही पण दुर्दैवाने केळी आणि डाळिंबला जे ट्रिगर लावण्यात आले हे तर असे आहेत की शेतकऱ्याला 1 नवा पैसा सुद्धा नुकसान भरपाई मिळणारी या अँगलनेच ते लावले गेले आहेत. उदाहरण सांगतो लागल्यास तर केळी पिकाला 45 डिग्रीच्या तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की तो विषय मी स्वतः लावून धरलेला आहे. हो. आणि मला भेटीची ओढ द्यायची सर. केले जातील. हो थँक्यू. आणि मी आता एक एवढं एक लॉकडाऊनचा हा कालावधी संपला की मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेन आणि आपण चर्चा करूया. थँक्स. जय महाराष्ट्र. आता मी आता मूळ विषयावर येतो की आता शेतकऱ्यांना संघटित झाल्याशिवाय चालणार नाही. संघटित मी अशा अर्थाने जसं शेतकरी संघटना वगैरे त्या अर्थाने मी बोलत नाही. आता गट शेती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अशा माध्यमातून एकत्र येऊन जर आपण काम केलं तर आपण आपला आणि आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांचा आपल्या गावाचा आपल्या भागाचा आपण त्याच्याशिवाय आपण विकास करू शकणार नाही. कारण शासन आता कुठे जाऊ शकत नाही. एक शेतकऱ्याला शासन मदत करू शकत नाही. याच्याकरता जर आपण संघटित झालं तर शासन आपल्याला 100% मदत करेल. कारण माझा अनुभव असा आहे की जर आपण वैयक्तिक एखाद्या लाभाची योजना मागायला गेलं त्याचा लक्ष्यांक कमी असतो मागणारे जास्त असतात. आणि जर आपण संघटित होऊन गेलो तर शासनाच्या योजना अतिशय इतक्या चांगल्या असतात. गट शेती सबलीकरण योजना किंवा शासन स्मार्ट प्रोजेक्ट आणतंय ह्या जर आपण याचं बघितलं तर मी घ्यायला समर्थ होत नाही. लक्ष्यांकापेक्षा मागणी कमी आहे. लक्ष्यांकापेक्षा मागणी कमी आहे. उदाहरण माझा धुळे जिल्ह्याचं आम्हाला लक्ष्यांक गट शेती सबलीकरण योजनेमध्ये 2 वर्षाकरता 5 आणि 5 10 गटांना आणि आम्हाला फक्त 4लाच परमिशन दिली गेली. अजून 6चं लक्ष्यांक कमी आहे आणि तिथं 1 कोटी अनुदान आहे. मी 2-4-5 हजारची योजनेच्या अनुदानची मागणी करता मी इकडे तिकडे फिरतोय तर शासन मला 1 कोटी देण्याकरता स्वतःहून तयार आहे. मला मदत करते पण मी घ्यायला समर्थ नाही किंवा मागत नाही. याच्याकरता आपण जर संघटित झालं त्याच्यात आपण सक्षम झालं तर आपण शासकीय योजना मिळवायला फार चांगलं काम करू शकू. आणि असं जर झालं संघटित झाल्यानंतर एकत्र आलो तर आपल्या शेतमालाचं जसं आता भुसे साहेब बोलून गेलं शेतमालाचं आपण एकत्रित त्याचं प्रोसेसिंग पॅकिंग मार्केटिंग असं करून डायरेक्ट ग्राहकापर्यंत आपण तो माल पोहोचू शकू. याच्यामुळे काय होईल शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा मिळेल. त्याला त्याचा भाव चांगले मिळतील. व्यापारी वर्ग जो मधला खरा नफा खाणार आहे तो याच्यातून मायनस होऊन जाईल आणि आपल्या शहरातील ग्राहकांना जो शेतमाल महाग मिळतो तो आपल्याला सहजपणे तो उपलब्ध होईल. आता याच्यात ठीक आहे तुम्ही शेतमाल शहरात खात असाल हा भाग वेगळा पण मी ग्रामीण भागातून विचार करतो की तुम्ही शेतमाल खात आहात का विष खात आहात. आम्ही भाग्यवंत आहेत की आम्ही ग्रामीण भागात राहतोय. आता नुसतं आपण जर दुधाचा विचार केला तर दुधाचं जेवढं आपलं राज्याचं प्रोडक्शन आहे त्याचं दुपटीपेक्षा जास्त दुधाचा खप आहे. तर हे दूध कुठून येतंय. त्याच्यात पाण्याचं मिक्सिंग होत असेल तर ठीक आहे. तुम्हाला 1 लिटर दूध लागत असेल तुम्ही 1.5 लिटर घ्याल आणि ते दूध तुम्ही वापरून घ्याल. पण त्याच्यात केमिकलचा वापर होतोय. केमिकल पासून दूध बदललं जातंय आणि ते दूध जर तुम्ही शहरवासी पित असाल तर तुमचं पुढचं आरोग्य काय टिकणार आहे याचाही आपण विचार करायला पाहिजे. तेलाच्या बाबतीत मी आपल्याला बोलतो तेलाचं आपली जेवढी गरज आहे त्याच्यातलं फक्त 1/3 तेल आपण भारत तयार करतो आणि 2/3 तेल बाहेरच्या देशातून आपण त्याचं इम्पोर्ट करतो आणि जे इम्पोर्ट करतो त्याचं 90% तेल हे पाम तेल आहे. आणि मला तुम्ही असं दाखवून द्या कोणत्या दुकानावर कुठं पाम तेल विकलं जात आहे. जर 90% पाम तेल भारतात त्याचा खप आहे तर तुम्ही शेंगदाणा तेल घ्या काही घ्या किती ब्रँडिंगची वस्तू घ्या त्याच्यात तेल माझ्या माहितीप्रमाणे मी गॅरंटीने सांगत पण 40% पर्यंत त्याच्यात मिक्स करायची परवानगी शासनाने दिली. त्याच्यापेक्षा जास्त तेल हे आपण ब्रँडिंगचं तेल जे खातोय त्याच्यात मिक्स होऊन आपण फक्त त्याच्यात पॅकिंग त्याचं चांगलं आहे तुम्हाला ते डोळ्याला दिसायला चांगलं पण आपण त्याच्यात काय खात आहोत
याचा आपण शहराच्या लोकांनी त्यातल्या त्यात जास्त विचार करायला पाहिजे. आता तुम्ही गव्हाचं पीठ शहरात घेत असाल, मी तर प्रत्यक्ष बघतो, ज्यावेळेस ते गव्हाचं पीठ तयार केलं जातं त्यावेळेस त्याचं गव्हाचं सॉर्टिंग केलं जातं. तर त्याच्यात जो चांगला गहू तो तुम्हाला किंवा बाहेर कुठेतरी विकला जातो आणि त्याच्यात बारीक कीड खाऊ जो गहू येतो त्याच्यापासून पीठ तयार केलं जातं आणि त्याच्यातलं दादर ज्वारी याचा जो भुस्सा असतो तो सुद्धा त्याच्यात मिक्स होतो. मी तुम्ही काय खाताय याचा आपण विचार म्हणजे गांभीर्याने विचार करा. याच्याकरता तुम्हाला पुढे व्यापाऱ्यांची गरज नाही, तुम्हाला शेतकऱ्यांची गरज आहे. तुम्ही जर जसं तुमचा फॅमिली डॉक्टर तुम्ही निवडतात याच्या पुढे तुम्हाला फॅमिली शेतकरी निवडणं महत्वाचं आहे आणि याच्याकरता तुम्ही वैयक्तिक शेतकऱ्यांचं जाऊ शकणारी चांगल्या कंपन्या चांगले गट जर असे आले आणि ते जर आपल्याला ठीक आहे कोरोनाचं नुकसान झालं पण त्याचा फायदा पण हे झाला की तुम्हाला कळायला लागलं की मला ग्रामीण भागातून चांगला शेतमाल येतोय, ताजा माल येतोय आणि चांगला येतोय किंवा सेंद्रिय येतोय. पडलं की मी व्यापारी शिवाय माल शहरातल्या ग्राहकांना विकू शकतो, ते कमी प्रमाणात का असेना पण याची आता ती सुरुवात झाली. तुम्ही काळजीही घ्या, शेतकऱ्याचा माल 2 पैशाने तुम्हाला जरी महाग मिळत असेल, महाग तर मिळणारच नाही, तुम्हाला स्वस्त मिळेल, पण जरी तो महाग मिळाला त्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही त्याच्या शेतमालाच खरेदी करायचं धोरण पुढे शहरातल्या लोकांनी ठेवायला पाहिजे. आता मी तुम्हाला बोलून गेलो गटशेती आणि शेती उत्पादक कंपन्या याच्या मार्फत शेतकऱ्यांचा फायदा कसा होतो. आता मग गटशेती सबलीकरण योजनेअंतर्गत 1 कोटी अनुदान शासनाने मला दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते अनुदान शासनाने त्याच्या गरजेपोटी मला दिले. मला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा शासनाला त्याची गरज जास्त आहे. मला काही अडचण आली मी नुसतं व्हॉट्सअपला टाकलं तरी आज मला कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी 2 मिनिटात रिप्लाय करतात तर माझ्या अडचणीचं त्याचं सॉल्व्ह करतात. कारण हे शासनाला चालवायचंय, मला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा शासनाला याची जास्त गरज आहे. त्याच्यामुळे आपण किरकोळ शेतकऱ्याला पण आवाहन करतो, किरकोळ आपण तुम्हाला इलेक्ट्रिक पंप अनुदानाने पाहिजे, पाईपलाईन मला अनुदानाने पाहिजे, याच्याऐवजी मी सक्षम होऊन शासकीय मोठ्या योजना कशा घेऊ शकतो याचा विचार करून आपण ते करायला पाहिजे. आता मी गटशेतीत प्रोजेक्ट आहेत. एक पहिली गोष्ट की निर्यातक्षम केळी तयार करून ती आपण निर्यातदारामार्फत सुरुवातीला निर्यात करणं आणि नंतर आपण त्याचं सुरुवात आपण जसं थोडं आर्थिक स्ट्रॉंग झालो की आपण त्याचं स्वतः केळीची निर्यात करणं. त्याची सुरुवात 3 वर्षापासून अगोदरच झालेली आहे, अल्प प्रमाणात पण सुरुवात झालेली आहे आणि मी 3 वर्षापासून माझं फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पण संस्थापक अध्यक्ष आहे आणि माझा गट पण आहे. तर त्याच्यामध्ये मी बीजोत्पादन करतो. शेतकऱ्याला तर नुसतं उत्पादन घेणं, कारण त्याचा उत्पादन खर्च एवढा वाढला आणि त्याचे शेतमालाचे भाव जर बघितलं तर त्याला कुठंच ते परवडत नाही. तर शेत पिकवला त्याला दुसऱ्यांपेक्षा मला जास्त भाव कसा मिळेल याचा जर विचार केला तरच त्याला शेती परवडेल. हा विचार जर त्याने नाही केला तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, हे मला नाविलाजाने म्हणावं लागतं. तर त्याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने आता मी काय पिकवायचं शकतो ते पिकवायचं. जर मी उत्पादन जास्त घेतलं आणि मला ती विकता आलं नाही तर ते पिकून उपयोग नाही आणि मला दुसऱ्यांपेक्षा मला भाव जास्त कसा मिळेल, मला भाव केव्हा जास्त मिळेल, तुम्हाला जर गरज असेल मला भाव जास्त द्यायची, तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती मी पिकवायला पाहिजे, तुम्ही मला 2 पैसे जास्त भाव द्याल, अशा पद्धतीने आपण ती पिकवायचं. आता मी बीजोत्पादन करतो. बीजोत्पादन करताना मी सुरुवात मूग, उडीद, दादर, हरभरा या पिकावर सुरुवात केली. 3 वर्षापासून मी बीजोत्पादन करून माझ्या ब्रँड नेमने मार्केटमध्ये ते बीजोत्पादन शेतकऱ्यांना माफक दरात विक्री करतोय आणि माझं ब्रँडिंग असं झालंय की नाव माहिती राहत नाही काही आदिवासी शेतकऱ्यांना, पण मागच्या वर्षाचे ते टॅग घेऊन येतात ना, ते सांगतात दुकानदाराला की या कंपनीचं मला बियाणं पाहिजे. कारण त्याच्यात मी या क्षेत्रात उतरल्यानंतर मी बघितलं बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना एवढं फसवतायत. आपण बघितलं असेल आता सोयाबीनचं केवढं मॅटर तयार झालेलं, एवढ्या फसवतायत, तर ते वाईट आहे. पण ज्यावेळेस मला बीजोत्पादन करताना मला माझ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन चांगलं ते बियाणं जात असेल तर तो व्यवसाय मी काय करू नये. आणि बियाणं तयार एक शेतकरी करतो, शेतकरी कंपनी करते, गट तयार करते म्हटल्यानंतर समाजात सुद्धा आपल्याला प्रतिष्ठा मिळते. ते जे लोक आपण प्रतिष्ठेकरता जगत आहोत ती प्रतिष्ठा मिळते, पैसा मिळतं, शेतकऱ्यांचं समाधान होतं. तर आपण ते असे व्यवसाय काय करू नयेत. मी तर स्वतः आता याच्या पुढे भारतात कुठंच नसेल गटाने बियाणाचं स्वतःचं संशोधन कोणीही केलेलं नाही. कृषी विद्यापीठ करतात, खाजगी कंपन्या करतात, पण शेतकऱ्यांनी रिसर्च केलेलं नाही. 2-3 वर्षात मी स्वतः सक्षम झालं, कारण त्याला आर्थिक प्रश्न मोठा येतो आणि त्याला वेटिंग पिरियड 5-7 वर्षापर्यंत कमीत कमी आपण बियाणं मार्केटला आणू शकत नाहीत. एवढं आर्थिक सक्षम झाल्यानंतर मी स्वतः रिसर्च करून मार्केटला बियाणं आणणारे हे भारतातलं पहिलं राहील. म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा आता नुसतं पारंपरिक पद्धतीने काहीतरी घ्यायचं किंवा नवीन कोणती टेक्निक सांगितलं
तर त्या पद्धतीने करायचं. या बाबी राहिलेल्या आहेत. आता मी स्वतः काय करायचं ते सुद्धा मी संशोधन करायला पाहिजे, की मला पुढे भाव कसा मिळेल. कारण आता मी किती बी पिकवलं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जर खाली आली तर माझ्या पिकाला भाव ते मिळूच शकत नाही. उदाहरणार्थ बहुधा यावर्षी कापसाची व्हायची शक्यता आहे आणि तरी कापसाचं पेरा यावर्षी वाढलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याची पुढच्या वर्षीची परिस्थिती काय होईल, शेतकऱ्यांच्या घरात अजून कापूस पडलेला आहे. तर याचाही विचार करायचा की मला पुढच्या वर्षी कोणता शेतमालाचा भाव चांगला मिळेल, मी कोणता शेतमाल चांगल्या पद्धतीने विकू शकू, असाही मी त्याच्याने विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीची शेती आपण केली तर आपल्याला निश्चितच शेतकऱ्यांना आपल्यासोबत इतरांनाही फायदा होईल. दुसऱ्या शेतकऱ्यांचं जसं मी आता भुसे साहेबांजवळ बोलून गेलो, असं कोणताच राजकीय नेता किंवा शेतकरी बोलत नाही. माझं स्पष्ट मत आहे की दुष्काळ शासनाने सहसा जाहीर करू नये आणि शेतकऱ्याने दुष्काळ निधीची मागणी करू नये. केव्हा मागणी करावी, ज्यावेळेस अति माझ्यावर बीतलेलं आहे, मला खायलाच मिळत नाही, त्यावेळेस मी तो विचार करायचा की दुष्काळाची मला 5-7 हजार जर मदत मिळत असेल ती मिळवावी. कारण दुष्काळाला 5-7 हजारच्या वर मला काहीच मिळत नाही, शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. ज्या इतर बाबी आहेत, EGS सारखी कामं मंजूर होतात. आता EGS मध्ये कोणीच मजूर काम करायला तयार नाही. वीज बिल 33% माफ होतं, वीज बिल असंही शेतकरी भरत नाही. शेतकऱ्यांची विद्यार्थी फी माफ होते, विद्यार्थ्यांची फी किती आहे ना असं EBC खाली ती फी माफ होते. जे ते फायदे अत्यंत तोकडे. पण माझ्या डोक्यात काय बसलं, दुष्काळ जाहीर झाला म्हणजे मला फायदा मिळेल. पण दुष्काळ जाहीर झाला सतत जर केला तर नुकसान असं होतं की माझं सततचं 5 वर्षाचं उत्पादन कमी होतं. त्याला पीक विमा योजनेत भुसे साहेब समजून गेले, त्याला उंबरठा उत्पन्न म्हणतात. आणि त्या उंबरठा उत्पन्नापेक्षा यावर्षी जर मला 70% कमी उत्पादन आलं तरच मला नुकसान भरपाई देय होते, अन्यथा होत नाही. पण मी सतत ते दुष्काळामुळे कमी उत्पादन दाखवल्यामुळे माझं उंबरठा उत्पन्न, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझा बेटावत महसूल मंडळचं हेक्टरी उत्पादन 5 क्विंटल आणि 77 किलो कापसाचं आहे. त्याच्या खाली जर उत्पादन आलं तरच मला पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल. आता तुम्ही सगळे सुशिक्षित याचा विचार करा, हेक्टरी 5 क्विंटल 77 किलोपेक्षा कमी उत्पादन किती दुष्काळ असेल तर येऊ शकेल का. योजनेची नुकसान भरपाईची कसं काय अपेक्षा करायची. आणि हेच नेमकं धुळे जिल्ह्याचं झालेलं आहे. राज्यामध्ये 3,000, 3,500, 4,000 कोटी नुकसान भरपाई वाटली जाते आणि आतापर्यंत धुळे जिल्ह्यात जर बघितलं तर 1,69,00,000, 70,00,000, 72,00,000 आणि आता या 2 वर्षी थोडंसं आम्ही जागृती आणल्यामुळे थोडंसं यावर्षी 97 कोटी मिळाले आणि मागच्या वर्षी 18-19 कोटी मिळालेले होते. माझ्या हिशोबाने किरकोळ बाब आहे. पण हीच नुकसान भरपाई जर आपल्याला वास्तव जर राहिली असती, आपण पीक कापणी प्रयोगाची वास्तव कधी दाखवली असती, दुष्काळ न दाखवताना, तर माझ्या जिल्ह्याला कमीत कमी 200 कोटी तर 300 कोटी नुकसान भरपाई यावर्षी मिळाली, सतत मागील वर्षी सुद्धा मिळाली असते. म्हणजे चूक मी करायची आणि त्याच्यावर आणखी शासनाला दोष द्यायचा. याच्याकरता मी लोक म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे लोक म्हणतात दुष्काळ जाहीर करा, माझं म्हणणं आहे दुष्काळ जाहीर करू नका. लोक म्हणतात 50%च्या आत आणीबाणी लावा, माझं म्हणणं आहे 100% लावा. म्हणजे लोकांच्या विरुद्ध. दुसरा बाब महत्वाचा असा आहे तो शेतकऱ्यांचा की कर्जमाफी केली जायला पाहिजे. ठीक आहे, कर्जमाफी करून जर शेतकऱ्यांचे प्रश्न नील होत असतील कुठे, मी भुसे साहेबांना 17 जानेवारीच्या मीटिंगमध्ये ते पण बोललो, फक्त शेतकऱ्यांचा नाराज होऊ नये म्हणून मी ते कर्जमाफी विरोध केला नाही. पण कर्जमाफी थकबाकीदारांना देण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त कर्जमाफी रेग्युलर शेतकऱ्यांना, जेणेकरून तो शेतकरी पुढे रेग्युलर कर्ज कसं भरणार नाही याचा विचार करा. आता काय होऊन गेलं, मला कर्जमाफी मिळते म्हणजे मी आता कर्ज घेऊन टाकायचं, 5 वर्षांनी इलेक्शन येईल, परत हेच मागणी करतील कर्जमाफी द्यावी आणि परत ती कर्जमाफी दिली जाईल. माझं नुकसान काय होतं, मी आज 3 लाख रुपये कर्ज घेतलं आणि मी ते 5 वर्ष नाही भरलं, त्या 3 लाखावर मला व्याज 5 वर्षात 3 लाख रुपये व्याज झालं, 6 लाख रुपये माझ्यावर कर्ज बसलं आणि शासन मला दिल किती देणार आहे, 1.5 लाख 2 लाख देणार आहे. आणि दिल कुठून देणार आहे, माझ्याकरता जे योजनांवर खर्च होतोय त्याच्यातलंच मायनस करून मला देणार आहे. म्हणजे माझ्या ताटातलं इकडचं ताटातलं उठून त्या ताटात ठेवलं जातंय, फरक काहीच नाही. मग मी कशाला ती दुष्काळी मदत कर्जमाफी मागायची. आणि कर्जमाफी जर घेतली तर आपलं सगळ्यात महत्वाचं नुकसान असं होतं की आपलं बँकेतलं जे क्रेडिट आहे ते कमी होतं. आपल्या आपण जर बँकेचं हे बघितलं, पासबुक बघितलं, खाली सीआयएफ कोड असतो. आपण जर बँकेत गेलं तो कोड ते मॅनेजर टाकतात आणि सरळ आपली सगळी हिस्ट्री, यांनी किती कर्ज घेतलं, किती बुडवलं, किती दिलं, किती रेग्युलर हे त्यांच्या लक्षात येतं. तर त्याच्यामुळे जर कोणाला, तुम्हाला असो, मला असो, कोणी असो, विकास करायचा असेल तर त्याला कर्ज घ्यायची अत्यंत आवश्यकता आहे. कर्ज घेतल्याशिवाय कोणीच विकास करू शकत नाही. तुम्हाला घर बांधायचं, तुम्ही किती पैसे असतील तरी तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जर बँकेने मला कर्ज, विकास कामाकरता कर्जच दिलं नाही, तुम्ही पुढे काय करायचं. जे लक्ष्यांक होता अगोदर कर्जाचं लक्ष्यांक, मोदी साहेब तिकडे काही जाहीर करत, पण मागच्या वर्षी 28% लक्ष्यांकाच्या फक्त 28% कर्ज शेतकऱ्यांना दिलं गेलं. यावर्षी आपण 25%ला सुद्धा पोहोचत नाही. आपणच बँकेला डिस्क्रेडिट होतोय.
आणि आता तरी या कर्जमाफीचे असे लोकांनी भरलं, पुढे तर मी म्हणतो 10-20% वरती लक्षांक पण पूर्ण होणार नाही. मग असं जर परिस्थिती असेल तर मला बँक कसं काय उभं करेल? आणि आता ज्याही शासकीय योजना येत आहेत, गटशेती, स्मार्ट प्रोजेक्ट काही असो, याच्याकरता बँकेचं कर्ज हे कंपल्सरी आहे. मी अभिमानाने बोलतो, माझ्या गटात 29 सदस्य आहेत, त्याच्यापैकी एकही सदस्य कर्जमाफी थकबाकीदाराला यादीत नाही. त्याच्यामुळे बँकेत जाऊन मी विनवणी करून कर्ज मागत नाही, मी कर्ज रुबाबात मागतो आणि ते दिलं जातं, मला नाकारलं जात नाही. हा माझा स्वाभिमान आहे. तुम्ही गर्व म्हणा, काही म्हणा. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ज्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्या उलट्या पद्धतीने जर शेती केली असं बोलतोय मी आता, तर त्याला निश्चित त्याच्यामध्ये लाभ होईल. त्याच्यामुळे ही खोटी कर्जमाफी, खोटं दुष्काळ जाहीर करणं, याच्या आशेने आपण भीक मागायची नाही. आपण सक्षम व्हायचं आणि हक्काने आपल्याला जे मागायचंय ते शासनाकडे असो का बँकेकडे असो ते आपण मागायला पाहिजे. आपला याच्यात माझ्या बाबतीत आपला आप्पा बोलून गेले की मी केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर सुद्धा मी राज्याचं प्रतिनिधित्व 2 वेळेस केलेलं आहे. तर त्याच्यात मला त्याचाही अनुभव आलेला आहे. ते फक्त थोतांड आहे. मी MSP खरेदी शासनाने करावी याच्या सुद्धा विरोधात आहे. ते 1.5 असो 2 असो. माझं म्हणणे शासनाने मला 1.5 नाही, 2 तिप्पट मार्केट व्यवस्थेमध्ये कसे भाव मिळतील, आयात निर्यात पॉलिसीचा विचार करून ती व्यवस्था करून द्यावी. मला शासनाने पैसे देऊ नये. कारण शासनाचा व्यवसाय नाही की माझा शेतमाल घ्यायचा आणि तो कुठेतरी गोदामात ठेवायचा आणि नंतर त्याचं मार्केटिंग भ्रष्टाचाराने त्याचं विक्री करायची. म्हणजे मला 100 रुपये फायदा मिळतो, पण त्यावेळेस शासनाला त्याच्यावर 200 रुपये खर्च करावा लागतोय. त्याच्यापेक्षा मला भावांतर योजनेत फरक दिला तर चालेल. कशाला शासन तो शेतमाल खरेदी करायचा? आता आपण माझ्या बाबतीत जे बोलून गेले, मी केंद्रीय कृषी मूल्यावर 2दा प्रतिनिधित्व राज्याचं केलेलं आहे. त्याच्यात होतं काय की पहिल्यांदा राज्य कृषी मूल्य आयोग केंद्राला सूचित करतो की आमच्या राज्याचं याचं शेतमालाचे प्रत्येक पिकाचे भाव खर्च, उत्पादन खर्च काय, आणि ते उत्पादन खर्च कोणाकडनं घेतात? ते संबंधित कृषी विद्यापीठाकडनं. आणि कृषी विद्यापीठ पुरवल्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोग ते केंद्राला कळवतं आणि त्याच्यात शेतकरी प्रतिनिधी पण असतात, जसं मी त्याच्यात गेलेलो आहे. मग गेल्यानंतर आम्हाला काय वाटतं की राज्याने जे सुचवलं ते केंद्राने ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण तज्ज्ञांचं मत आहे ते. कृषी तज्ज्ञांचं मत कोण सुद्धा ना करत नाही. पण केंद्रीय कृषी मूल्य त्याच्यावर आणखी 16 फॅक्टरवर विचार करतं. आयात निर्यात पॉलिसी, तुमचे डॉलरचे भाव काय, तुमचा शेतमाल किती उपलब्ध, तुम्हाला गरज किती, या 16 फॅक्टरचा विचार करून त्याचे ते रेट ठरवतात. आणि त्यांनी जरी ठरवलं तरी केंद्र सरकारला जे हे नुसतं खालून थोतांड होतं. मतं घेतली जातात, सगळं केलं जातं. आणि केंद्र सरकारला जर इलेक्शन वाढलं तर त्यावेळेस जाहीर करतात की आम्ही एवढा भाव शेतकऱ्यांना वाढवून देतोय. पण जर त्याचा 2 वर्ष मागचा जर विचार केला तर 2 वर्षापर्यंत त्याला शेतमालाच्या त्याचे MSP मूल्य त्याला वाढवू दिले जात नाही. मग त्याला जर 2 वर्ष न वाढवताना इलेक्शनच्या वेळेस जर 3ऱ्या वर्षी वाढवून दिलं तर मला शेतकरी राजाला वाटतं की मला शासन फार मदत करतंय. हे फक्त आपल्याला वेळ बनवण्याकरता आहे. शेतकऱ्याने शासनावर अवलंबून राहू नये, स्वतः सक्षम व्हायचं आणि स्वतः सक्षम होऊन त्याच्यातून आपण आपलं स्वतःचं आणि आपल्यासोबत आपल्या शेतकऱ्यांचं सुद्धा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत बसतं. अशा पद्धतीने माझ्या जर आपल्याला वेळ असेल तर मी अजून सुद्धा बोलू शकतो. आता मी जिथं जातो शेतकरी प्रतिनिधी म्हणून, त्यावेळेस जसं तुम्ही मला तुमच्या गरजेपोटी मला बोलवलं तसं मला माझ्या शेतकरी बांधवांच्या गरजेपोटी तुमच्याकडनं पण अपेक्षा असतात. शासनाकडे गेलो तर शासनाकडनं मला अपेक्षा असतात. जसं मी आता शासनाकडनं अपेक्षा केल्या तसं तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा करतोय. मी माझ्याकरता करत नाही, मी माझ्या शेतकरी बांधवांकरता करतोय. आणि आपण सुद्धा शेतकरी पुत्र आहेत, आपण सुद्धा त्या पूर्ण कराव्यात असं माझं मत आहे. ज्यावेळेस शेतमालाचा भाव वाढतो, तो का वाढतो की एखाद्या दुष्काळ परिस्थितीमुळे, अचानक क्लायमेट बदल आल्यामुळे, काही विशेष कारणामुळे त्याचं उत्पादन अत्यंत कमी येतं आणि त्यावेळेस त्या शेतमालाचे भाव अचानक वाढतात. पण त्यावेळेस मला ते पिकलेलं राहत नाही, कमी पिकलेलं असतं. जरी शेतमालाचे भाव किती झाले, पण मला ज्यावेळेस हेक्टरी 20 क्विंटल पिकणार आहे आणि ते जर 5 क्विंटल पिकलं, 5 क्विंटलला किती भाव मिळाले तरी ते मला परवडत नाही. आणि ज्याला आणखी पिकलेलं त्याचं वाईट परिस्थिती होते. मग त्यावेळेस नेमकं काय होतं, शहरातले जे मध्यमवर्गीय नोकर वर्ग वर फार मोठा इफेक्ट करतात. आपण जर मॉलमध्ये गेलो तिथं महागड्या वस्तू घेतात. आपण कार घेतली, पेट्रोल घेतलं, किती भाव वाढले तिथं आपण एक शब्द बोलत नाहीत. आपण 1,00,000-2 लाख रुपये जर जास्त भावाने काही घेतलं तिथं आपल्याला काही वाटत नाही. पण भाजी जर 5 रुपये पावशेने जर वाढली तर आपण माध्यमांपुढे एवढं जोरात जातो आणि याचा परिणाम केंद्र शासन, राज्य शासन यांच्यावर होतं. निर्यात बंदी होते, आयात वाढते आणि नेमकं शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसान होतं. आपण प्रयत्न त्याच्याकरता नाही करायचा. आपण कोणता प्रयत्न करायचा,
जर माझा शेतमाल 10 रुपये किलोने विकला जात असेल आणि जर तो तुम्हाला तिथं 30 रुपये किलोने मिळत असेल तर हा 20 रुपये किलोचा डिफरन्स का करतोय याचा पण विचार करायचा. आणि तो 20 किलोचा डिफरन्स कमीत कमी कसा करता येईल, त्या 20 रुपये किलोमध्ये तुम्हाला 10 रुपये कसे स्वस्त मिळतील आणि शेतकऱ्याला 10 रुपये जास्त कसे मिळतील याचा पण तो प्रयत्न करायला पाहिजे. प्रसिद्धी माध्यमावर शहरी लोकांचा मध्यम वर्गाचा जास्त परिणाम होतो आणि त्याचं नेमकं नुकसान त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं होतं. आता मी आपल्याला बोलून गेलो की दुष्काळामुळे आपल्याला काय नुकसान होतं, त्याच्या पुढचे जे नुकसान होतं ते शेतकरी बांधव कोणी अपेक्षित करत नाही आणि कोणाला माहिती पण नाही. मी आपल्या लक्षात आणून येतो, हे पीक नुकसान भरपाई 200-400 कोटी मिळणं माझ्या हिशोबाने किरकोळ आहे. त्याच्यापेक्षा मोठं नुकसान आपण शेतकरी बांधव असं करून घेतोय. जर मी उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा जर कमी दाखवली, जसं आपण पीक कापणी करून आकडेवारी कमी दाखवतो, त्याच्यामुळे होतं असं माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या राज्याचं त्या पिकाची उत्पादकता कागदोपत्री कमी दिसते आणि ऍक्च्युअल त्याचं उत्पादन मला जास्त येतं. मग ती कमी दिसल्यामुळे आता खरीपाची पेरणी झाली, केंद्र सरकारने राज्य शासनाकडून सगळा डाटा मागवला की राज्यात कापूसाची लागवड किती झाली, मका किती, जावी किती, बाजरी किती, मूग किती, आणि ते सरळ त्याचा गुणाकार करतात की यांची उत्पादकता एवढी. मग त्यांना अपेक्षित उत्पादन कमी दिसतं आणि ते अपेक्षित उत्पादन कमी दिसलं की नेमकं शासन आयातीचा निर्णय घेतं. कारण वरच्यांना माहिती नाही की फॅक्ट्स काय आहेत आणि जरी माहिती असलं तरी त्यांना आकडेवारीच बोलावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, आयातीचा निर्णय करता व्यापारी बांधव तयार राहतात, ते दुसऱ्या मार्गाने सुद्धा शासनाकडे प्रयत्न करतात. त्यांच्या मागणीला मस्तपैकी लवकर मान्यता मिळते आणि तो शेतमाल आयात केला जातो. आणि तो केव्हा येतो, ज्यावेळेस माझ्या शेतातून माझा शेतमाल घरात येतो, नेमकं त्याच वेळेस आयात होते आणि माझ्या शेतमालाचे भाव पडतात आणि वरून मी शासनाला शिव्या घालायला तयार होतो. शासनाला समजत नाही का शासनाने याची आयात काय केली. म्हणजे चूक मी करायची, पीक विमा नुकसान भरपाई मी द्यायची नाही, शेतमालाचे भाव कसे पडतील याची व्यवस्था मी करायची आणि वरून मी आणखी शासनाला शिव्या घालायच्या, हे चुकीचं आहे. अजून पुढचं किरकोळ स्वरूपात का असे ना, ही उत्पादकता कमी दिसल्यामुळे शेतकऱ्यांचं पुढचं नुकसान आणखी असं होतं. म्हणजे एकमेकांवर ते डिपेंड आहे. अजून दुसरे नुकसान असतील जे मला ज्ञात नसतील, माझ्या अभ्यासाच्या पलीकडचे असतील. शासन किमान मूल्य दरावर MSP याच्यावर जे खरेदी करतं, त्यावेळेस खरेदी करताना त्याचा क्रायटेरिया ठरवला जातो की इथली ह्या जिल्ह्याची, ह्या तालुक्याची उत्पादकता किती. आता जर कापसाची आमची उत्पादकता हेक्टरी 5 क्विंटल असेल, मक्याची हेक्टरी 15 क्विंटल असेल, ज्यावेळेस मी मगतो त्यावेळेस किती घेतात, मी मी ते करताना 60 करतो. मग मी क्विंटल 40 क्विंटल मार्केटला मी माझं आणि वरून मी सांगतो एकरी 20 क्विंटल तुम्ही हेक्टरी क्विंटल काय म्हणतायत. अरे मी आकडेवारी दिली, मला 1 क्विंटल दिली असतं. त्यामुळे अशा चुकीचे करून आपण फसवणूक करू नये आणि दुसऱ्यांची फसवणूक करू नये. आपण त्याच्यापासून फायदा मिळवायचा. आपल्याकडनं मला ज्या अपेक्षा होत्या त्या पण मी आपल्याकडनं केलेल्या आहेत. आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात शहरामध्ये काम करतात, अशा पद्धतीने आपण जर जास्त लोकांपर्यंत पोहोचतं तर मला एवढं बोलून आपण मला इथं संधी दिली राज्यस्तरीय याच्यावर बोलायची, मी आपले आभार व्यक्त आणि आपल्याला भविष्यात आपण असंच शेतकऱ्यांकरता चांगलं काम कधी करत जावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. राम राम, नमस्कार मंडळी. धन्यवाद. आहिरे साहेब, हा ना, आहिरे साहेब बोला साहेब, बोला. सर बोलताय? हो बोला ना साहेब. हा, प्रकाश पाटील सरांनी आपल्याला खूप असं विस्तृत असं मार्गदर्शन आहिरे साहेब करतायत. त्यांना विनंती करते. उत्तर खानदेश विकास मंडळ कल्याणच्या वतीने आज कृषी पूरक तंत्र व्यवसाय व जोडधंदे काळाची गरज तसेच कृषी उत्पन्नासाठी शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ या विषयाच्या संदर्भात अतिशय सुंदर असं ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले. आजचे हे दुसरे पुष्प आहे. आजचा विषय हा कृषी संबंधित होता आणि आपले सौभाग्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दादा भुसे साहेब आपले या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी लाभले. माननीय दादासाहेब हे स्वतः शेतकरी आहेत, तसेच ते आमचे वर्गमित्र व इंजिनियर आहेत आणि त्यामुळे शेतीसाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान व त्यांचा अभ्यास व अनुभव खूप मोठा आहे.
शेतकऱ्यांनी शेतीबरोबर कृषी पूरक व्यवसाय कोणकोणते करावेत किंवा जोडधंदे कोणते करता येतील त्याकरिता विद्यमान शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय त्यांनी आपल्या समोर मांडले. जे प्रकाश पाटील साहेबांनी त्यांना जो प्रश्न केला होता की सदोष व निकृष्ट बियाणे तसेच खत व पीक विमा या संदर्भातील होता आणि पीक विमा संदर्भातील आत्ताच सध्या दादासाहेब भुसे यांनी एक न्यायाधिकरणाची स्थापना केली. प्रकाश पाटील सर आपल्या माहितीकरता सांगतो सरकारची ती हालचाल चालू आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. दादासाहेब आपल्या तत्ता दुसऱ्या एका कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे उपस्थित नाही तरी असा सक्षम व जिगरबाज कार्यसम्राट कृषी मंत्री त्या महाराष्ट्राला लाभले. दादासाहेब आपले व आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण बहुमूल्य वेळ या वेबिनारसाठी दिला. साधारणतः अर्धा तास दादासाहेबांनी आपल्या पुढे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी मनपूर्वक सहृदय आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. असेच आपण आपल्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षाही व्यक्त करतो. आजचे प्रमुख व्यक्ती कृषी भूषण माननीय प्रकाश पाटील साहेब यांनी शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये असलेली मोठी चेन कशी ब्रेक करता येईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल. शेतकरी कष्टकरी राजा हा शेती पिकवण्यासाठी खूप कष्ट करतो, पैसा वेळ खर्च करतो पण त्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही. परंतु व्यापारी वर्ग किंवा विक्रेते आणि कमी श्रमात मुबलक पैसा कमवतात व शेतकरी राजा हा जो जगाचा पोशिंदा आहे तो उपाशीच राहत आहे. याबद्दल प्रकाश पाटील साहेबांनी जे अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं व यातून बाहेर कसं पडता येईल कशी प्रगती साधता येईल या संदर्भात सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचं खूप 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 आभार मानतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की शेतकऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व आत्महत्येत आणतील. पाटील साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले शतशः आभार. खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास पाटील सर व मंडळ हे नेहमीच शेतकरी बांधवांसाठी सुप्त उपक्रम राबवत असतात. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष खजिनदार श्री एजी आप्पा, श्री कार्याध्यक्ष श्री सोनवणे सर, उपाध्यक्ष बांबरे सर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली, आपला वेळ खर्च केला म्हणून त्या सर्वांचेही आभार मानतो. तंत्र सहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्या कार्यकर्त्यांचेही आभार मानतो आणि माननीय अध्यक्ष यांच्या अनुमतीने आज कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित करतो. आपले सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो प्रकाश पाटील साहेब, आभार प्रदर्शन झालंय तसं पण एक प्रश्न विचारायचा होता, विचारू शकतो का? विचारा आपण काय फॉर्म्युला आता विचारा. बरं साहेब, आता तुम्ही सांगितलं की शेतीमालाचा भाव आपण करायला नको, बरोबर आहे, पण तुमच्या भाषणात जे महत्वाचा मुद्दा आला तो मी थोडासा अधोरेखित करू इच्छितो की तुम्ही जे 2 रुपये किलोने माल पपई विकली होती ती पपई तुमच्या चुलत भावाकडनं 8 रुपयाने, म्हणजे जो नफा जातोय ना साहेब तो शेतकऱ्याच्या घरात जात नाही, तो व्यापाऱ्याच्या घरात जातोय. आणि ही चेन ब्रेक होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी कार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी गट शेती असेल, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल या विषयावर पण थोडंसं मार्गदर्शन झालं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करता येऊ शकतील. आणि या विषयावर आता तुम्ही बऱ्याच समितींमध्ये सदस्य आहात, तर शेतकऱ्याला नफा कसा मिळेल डायरेक्टली या विषयावर आपण थोडंसं कार्य करावं अशी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो. आम्ही शेतकरी पुत्र आहोतच आणि शेतकऱ्याच्या घरात पैसा गेला आम्हाला त्याचा सगळ्यांना सार्थ अभिमान असेल, पण दुर्दैव आहे आपल्या देशात तो पैसा शेतकऱ्याला सरळ मिळत नाहीये. फायदा कांद्याचा भाव वाढला तर शेतकऱ्याला मिळत नाही, तो व्यापाऱ्याला मिळतो. आणि जर झालं शेतकऱ्याचा कांदा रस्त्यावर फेकला जातो, कुठेतरी इनिशिएटिव्ह बदल येतो घडायला पाहिजे. या बाबतीत इनिशिएटिव्ह बदल घडायला पाहिजे. शेतकऱ्याचा कांदा रस्त्यावर फेकला जातो पण फायदा जर झाला तर व्यापाऱ्याला लागतो, कारण शेतकऱ्याकडे स्टोरेज नाही, तो माल विकता होतो. तर ह्या बाबतींमध्ये काही आपल्याला सुचवायचं असेल तर ते आपण शासन दरबारी सुचवावं अशी मी आपणास विनंती करतो. हमीभाव
मी म्हणजे आपल्यापेक्षा जर बघितलं तर फार लहान आहे. लहान म्हणजे वयाने नाही बोलत, पण पदाने बोलतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, मला कोणत्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट नाही आणि मी घेत पण नाही. आणि असं असल्यावर त्याला मला बाय मेरिट जर शासन पातळीवर जाऊ शकतो तर मी हे कामं मला जे व्यासपीठ मिळालं कारण तिथंच बोलावं लागतो. जर पीक विम्याच्या विषयाकरता पालकपैकी बोर्डा पुढे गेलं तर दुसरा विषय बोलला तर काही कामाचं नाही. तर मला जे व्यासपीठ मिळालं ते मी उपलब्ध करतो. त्या व्यासपीठावर तो विषयाची 100% मांडणी करतो. फक्त प्रश्न असा येतो की राजकीय लोक काही ठराविक जर सोडले तर शेतकरी जर काही म्हणणं मांडायला गेलं तर त्याला वेळेचे गणपती करतात. ऐकून घ्यायला भाग जाऊ द्या. भुसे साहेबांचं मला वेगळं वाटलं म्हणून मी त्यांचं पक्षविरहित अभिनंदन केलं. खरोखर त्या माणसाकडे ती ताणत आहे. मी स्वतः तुम्हाला अभिमानाने सांगतो एका मंत्र्याला भेटणं सुद्धा अशक्य आहे. मी 13, 14, 15 जानेवारीला विदाऊट अपॉइंटमेंट करता मेल केले होते. विदाऊट अपॉइंटमेंट मी दिल्लीला गेलो, मला अपॉइंटमेंट देण्यात आली नाही आणि अपॉइंटमेंट शिवाय संबंधित मंत्र्याला प्रवेश सुद्धा दिला जात नाही. तर म्हणणं ऐकायचा विषय येत नाही. मी विदाऊट अपॉइंटमेंट मिळालेलं नसताना एकाच दिवशी 4 मंत्र्यांना भेटलो आणि विविध प्रश्न मांडले. त्याच्यात गडकरी साहेबांना आपल्या राज्याचे त्यांना त्या म्हणून भेटलो मी आणि केंद्र शासनाचे कॅबिनेट मिनिस्टर आणि 2 राज्य मिनिस्टर यांना एकाच दिवशी 2 तासात भेटलो आणि परत एकत्र मिटिंग लावली. सामान्य शेतकरी माझी तिथे ओळख काहीच नाही, पण ज्यावेळेस आपण विधायक काम घेऊन घ्यावं आणि जर समोरचा व्यक्ती चांगला राजकीय चांगला असला तर मला अनुभव आहे की तो 100% तो आपला ऐकतो. ठीक आहे, आपल्याला 10 बाबी मागायच्या त्याच्यातल्या 5 येतात, 5 मध्ये इम्प्लिमेंटेशन 2चं होतं. पण जर ते 2चं इम्प्लिमेंटेशन देशभरात जर होत असेल आणि त्याच्या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये जर 1 पैशाचा फायदा होत असेल तर देशभराच्या शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होतो. फक्त प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे असंख्य आहेत, याच्याकरता एक शरद जोशी येऊन उपयोग नाही. असे हजारो शेतकरी शरद जोशी तयार व्हायला पाहिजे तरच ते प्रश्न काही अंशी मिटू शकतील. पूर्ण मिटणारीत अशी आपली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अभिमानाने सांगतो त्यातल्या त्या पीक विमा योजनेमध्ये केंद्र शासनाच्या अधिकारातल्या बाबी आणि राज्य शासनातल्या अधिकारातल्या बाबी ज्या होतात त्याच्यातल्या 50% सुधारणा कमीत कमी मी सुचवलेल्या असतात. अभिमानाने बोलतो. पीक विमा योजना यावर्षी ऐच्छिक करण्यात आली आणि विशेषतः दुर्मिला नुकसानीचा आवाज गेला वाटतं. आवाज रेंज प्रॉब्लेम. आवाज कसा आहे पण आवाज येत नाही. रेंज प्रॉब्लेम. रेंजचा प्रॉब्लेम. सुंदर आजच्या साहेबांचा संपर्क तुटला वाटतं. हा, आपण आता काय निरोप घ्यायचा का काय? हरकत नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे हा, उद्याचा जो कार्यक्रम आहे मला आवाज येतोय. येतात मला साहेब येतात परत. नाही येत आहे व्हॉइस त्यांचं येतोय का आवाज? रेंजचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. आवाज येते का? साहेब व्हिडिओ ऑफ केला ना तर रेंज व्यवस्थित येईल. पाटील साहेब व्हिडिओ ऑफ करा, रेंज व्यवस्थित मिळेल. व्हिडिओ आवाजाची क्लॅरिटी व्हिडिओ ऑफ केला. नाही येतोय कंटिन्यू करा पाटील साहेब, कंटिन्यू करा. हो, तर मी केंद्र शासन सुचवल्यानंतर संबंधित त्याचे जे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर भूतानी त्यांनी सर्व देशभरातल्या सगळ्या राज्यांना विचारणा केली की जर योजना ऐच्छिक केली तर तुमचं मत काय. कारण याचं जर 50% राज्यांनी संमती दिली तरच ते होऊ शकत नाही तर होऊ शकत नाही. 50 राज्यांची संमती आली 50%च्या वर. त्याच्यानंतर त्यांना दुसरी अडचण अशी, मला कैलास चौधरी जे राज्यमंत्री आहेत केंद्राचे त्यांनी सांगितलं की योजना जर ऐच्छिक केली तर बँका कंपल्सरी ती योजनेचं पीक विमा हप्ता कापणारीच आणि बँकांपुढे त्याच्या लाईनी लागतील आणि ते शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता भरणं मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण करायला जाऊ काही होईल काही. तर त्या बैठकीत मी त्यांना सजेस्ट असं केला की योजना ऐच्छिक करा. ही शेवटची मुदत आहे त्याच्या अगोदरपर्यंत करा, 7 दिवस अगोदर, यावर्षी 24 जुलैपर्यंत.
आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याने पीक विमा हप्ता भरायचं नाही असं बँकेला पत्र दिलं त्याच्याकडे ऐकली आणि ज्याने पत्र नाही दिलं त्याला ती कंपल्सरी, म्हणजे ज्याला घ्यायचं नाही त्याच्याकरता ती योजना पण झाली आणि ज्याला काहीच करायचं त्याच्याकरता ती कंपल्सरी पण झाली. म्हणजे याच्यातनं एकमेकांजवळ बसून शासनाची भूमिका पण आपण ऐकायची आणि आपली भूमिका पण शासनाला पटवायची. ही योजना ऐच्छिक करण्यात आली. देशभरात आतापर्यंत पीक कापणी प्रभागाची आकडेवारी चुकीची भरली जायची, एका ठिकाणी बसून भरली जायची, चुकीचं व्हायचं. ऍप्स विकसित करण्यात आलं आणि ती ऍप्स व जीपीएस सिस्टमने शेतावर जाऊन त्याची पीक कापणी प्रभागाची आकडेवारी यायला लागली. त्याच्यामुळे त्याच्यात वास्तव यायला लागली. आता मी जसं अगोदर बोलून गेलो, पीक कापणी प्रभार आधारित हे जे आता जसं जुळे जिल्ह्याचं नुकसान आहे, काही जिल्ह्यांना अति फायदा आहे, हे इनबॅलन्स आहे. याच्याकरता मी केंद्र शासनाला वेगळी योजना सुचवलेली आहे आणि ते देश पातळीवर प्रायोगिक तत्वावर 4 जिल्ह्यांकरता ती योजना राबवली जाणार आहे. सॅटेलाइट पद्धतीने द्वारे शेतकऱ्याचं नुकसान कॅल्क्युलेट करून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई दिली जाईल असं शासन मत झालंय आणि देशभरात त्याची योजना राबवली ठरलंय. याच्या पूर्वी मी विनंती केली की हे 4 जिल्हे चांगली योजना दुर्दैवाने जिल्ह्यात त्यांना जिल्ह्यांमध्ये धुळे आवाजाचा परत प्रॉब्लेम झाला. हॅलो, हा परत आला. हो बरं, शेवटी झाला. हो चालेल. हो चालेल.